सो वातावरणशास्त्र बघू आपण. पहिल्यांदा वातावरणशास्त्रामध्ये डेफिनेशन बघूया. वातावरणशास्त्र म्हणजे काय? वातावरणाच्या भौतिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे वातावरणशास्त्र. W.J. मूर नावाचा एक सायंटिस्ट आहे, त्याने ही डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली आहे. ओके. तर भौतिक प्रक्रिया म्हणजे काय? वातावरणाच्या भौतिक प्रक्रिया म्हणजे काय? हवेचा दाब आहे, तापमान आहे, वारे, वृष्टी, वेग आणि सूर्यप्रकाश, इतक्या सगळ्या वेगवेगळ्या भौतिक प्रक्रियांचा अभ्यास वातावरणाच्या बाबतीत ज्या शास्त्रात केला जातो त्याला म्हणायचं वातावरणशास्त्र. डेफिनेशन कुणाची आहे? W.J. मूर यांची आहे. ओके. पुढे बघा, हवामानशास्त्र म्हणजे काय? पृथ्वीवरील विविध प्रकारचे हवामान व त्याचा पर्यावरणावरती होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे. विविध प्रकारचे हवामान नावातच आहे हवामानशास्त्र. दोघातला डिफरन्स तुम्हाला कळलं? वातावरणशास्त्र आणि हवामानशास्त्र. वातावरणामध्ये आपण वेगवेगळ्या भौतिक प्रक्रियांचा अभ्यास करतो. या वेगवेगळ्या भौतिक प्रक्रियांमुळे एका प्रदेशाचं एक हवामान तयार झालेलं असतं. तिथल्या हवामानाचा अभ्यास ज्याच्यात केला जातो त्याला म्हणायचं हवामानशास्त्र. म्हणजे काय? हवामानशास्त्र वातावरणशास्त्राचा एक छोटा घटक आहे, एक भाग आहे. ओके. या दोन्हीतला डिफरन्स मला लक्षात आला पाहिजे. ओके. पुढे आता हवामानशास्त्राच्या शाखा आपण बघूया कोणकोणत्या आहेत. ओके. एक बघा, चार प्रकारच्या शाखा त्याच्या जनरली केल्या जातात. एक तुमचा आहे भौतिक किंवा प्राकृतिक हवामानशास्त्र, त्याला म्हणायचं फिजिकल क्लायमेटोलॉजी. हवामानशास्त्राचा पहिला भाग आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करताय? तापमान, आर्द्रता, वृष्टी, हवेचा दाब, मेघ, सूर्यप्रकाश इत्यादी हवेचा अंगांचा अभ्यास करता, त्याला म्हणायचं भौतिक किंवा प्राकृतिक हवामानशास्त्र. ओके. दुसरं तुमचं आहे विवरणात्मक हवामानशास्त्र, त्याला म्हणायचं डिस्क्रिप्टिव्ह क्लायमेटोलॉजी. ओके. याच्यामध्ये तुम्ही काय करता? स्थानिक किंवा एखाद्या प्रादेशिक विभागाच्या हवामानाचा अभ्यास करताय. कसा? डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं. तिथं कसं हवामान आहे, काय आहे, या सगळ्यांचा अभ्यास तुम्ही करत असता. सिमिलर प्रकारचं थोडंसं तुम्हाला वाटू शकतं पुढचं प्रादेशिक हवामानशास्त्र. ओके. याला आपण म्हणतो रिजनल क्लायमेटोलॉजी. ओके. यात तुम्ही काय करताय? पृथ्वीचे विभिन्न हवामान विभागात विभागणी करून त्याचा हवामानाचा आपण अभ्यास करतो. ओके. दोन्हीतला फरक लक्षात आला का? प्रादेशिक आणि विवरणात्मक. विवरणात्मक म्हणजे तुम्हाला एखादा प्रदेश दिला असेल, तिथल्या हवामानाचा अभ्यास केला असेल तर त्याला तुम्ही म्हणायचं विवरणात्मक अभ्यास. आणि प्रादेशिक म्हटलं तर तुम्ही जागतिक हवामानाचा डिवाइड करता. म्हणजे आपण सिंपल बघतो ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल, पोल, हे विभागात हवामानाचे. ओके. त्याचा जेव्हा आपण एका घटकाचा अभ्यास करतो तेव्हा त्याला आपण म्हणायचं प्रादेशिक हवामानशास्त्र. दोन्हीतला एक डिफरन्स लक्षात ठेवा. पुढचं सोपं आहे उपयोजित हवामानशास्त्र किंवा त्याला म्हणायचं अप्लाइड क्लायमेटोलॉजी. हे हवामानशास्त्र व इतर शास्त्रांचा परस्पर परिणामांचा अभ्यास जिथे केला जातो त्याला म्हणायचं उपयोजित हवामानशास्त्र. ओके. तर असे हे चार हवामानशास्त्राचे विभाग आहेत. ओके. पुढचा घटक काय बघा? वातावरण. ओके. वातावरण काय? पृथ्वीच्या चोहोबाजूनी असलेल्या वायूच्या आवरणास आपण काय म्हणतो? वातावरण. सिंपल आहे. शिलावरण, जलावरण, वातावरण आपण हे 5वी 6वी पासून शिकतोय. ओके. तर त्यातला हा हवेचा किंवा वायूचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? वातावरण म्हणतो. ओके. पुढचा पॉइंट बघा. 99% of the total mass of atmosphere is confined to the height of 32 kilometer from the earth surface. ओके. ज्याला आपण वातावरण म्हणतोय त्या वातावरणाचा 99% भाग कसल्या अँगलनं? मासच्या अँगलनं, वजनाच्या अँगलनं 99% भाग हा पृथ्वीच्या सरफेस पासून फक्त 32 किलोमीटरच्या रेंज मध्ये तुम्हाला आढळून येतो. म्हणजे वरती खूप विरळ प्रमाणात वातावरण आहे. ओके. इथे 99% आणि 32 किलोमीटर. हा, या ज्या नोट्स आहेत आपल्या सौदी, NCERT आणि स्टेट बोर्ड असं सगळं मिक्स करून आहे. ओके. पुढे बघा, वातावरणाचे घटक आणि कंपोजिशन ऑफ द ऍटमॉस्फिअर आता आपण बघूया. ओके. वातावरणामध्ये मुख्य घटक कोणकोणते आहेत? आपला एक आहे वायू, म्हणजे त्याला आपण गॅसेस म्हणतो. वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ किंवा बाष्प म्हणतो. धुलीकण किंवा त्याला आपण डस्ट पार्टिकल असं म्हणतो. ओके. 3 त्याचे मुख्य घटक आहेत. ओके. आता याच्यातला जर आपण वायूचा विचार केला तर परमनंट गॅसेस ऑफ द ऍटमॉस्फिअर. ओके. NCERTला हा डेटा आहे, 2-3 वेळा विचारून झालेला आहे. कुणाचं प्रमाण किती आहे विचारलं जातं. पहिल्यांदा बघा, नायट्रोजनचं प्रमाण किती आहे? 78.08. ऍटलीस्ट 78 तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके. ऑक्सिजन किती आहे? 21%, ऑलमोस्ट 21%, 20.95% आहे. त्याच्या पुढे तुमचं ऑर्गॉन येतं. ऑर्गॉन आहे 0.93 आणि कार्बन डायऑक्साईड आहे 0.036. ओके. पहिले 4 तर तुम्हाला माहिती असतात. ओके.
पुढचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे नंबर लागतो निऑनचा. ऍटलीस्ट पर्सेंटेज जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं किती प्रमाणात आहे ते, पण सिक्वेन्स तरी लक्षात ठेवा. कोण आहे? निऑन, हेलियम, क्रिप्टॉन, झेनॉन आणि हायड्रोजन. ओके, याला लक्षात ठेवा. तुम्ही कसं लक्षात ठेवताल बघा, एक एक शॉर्ट फॉर्म घ्या, तुम्हाला लक्षात येईल. ओके, हे तर तुमच्या लक्षात राहतील. कसं लक्षात ठेवलं? पहिले चार तुम्ही ने ही कार झेनॉन. झेनॉन नावाची कार माहिती तुम्हाला? ही कार आहे असं नाव आहे त्या कारचं. तर असं लक्षात ठेवा, ने ही कार झेनॉन. सीआर ला कार लक्षात ठेवायचं किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. हे पहिले चार. आणि सगळ्यात शेवटी कोण आहे? हायड्रोजन या लिस्टमध्ये. आणि तुझं प्रमाण किती आहे? 0.4 वेळा 0 आणि 5. 0.4 वेळा 0 आणि 5 एक लक्षात ठेवा. शेवटचं एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, राईट. पहिला कोण आहे? नायट्रोजन, त्याच्यानंतर ऑक्सिजन, त्याच्यानंतर ऑर्गॉन, ऑर्गॉन नंतर कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे? 0.036. हे विचारलेलं आहे खूप वेळा, ते माहिती असतं पाहिजे. त्याच्यानंतर येतं निऑन, हेलियम, क्रिप्टॉन, झेनॉन आणि हायड्रोजन. ओके, आता आता जे वरचे आपण घटक बघतोय, वायू, पाण्याची वाफ आणि धूलिकण, त्याच्यातला पहिला घटक आपण बघूया. तो आहे आपला वायूचा. ओके, वायूमध्ये आपण वरती बघितलं की नायट्रोजन आणि ऑक्सिजन दोघांचं प्रमाण किती येते? 99% आहे. ओके, 78% तुमचं नायट्रोजन आहे आणि 21% तुमचा ऑक्सिजन आहे. ओके, नायट्रोजनचं 78 प्रमाण आहे. नायट्रोजनचा मुख्य उद्देश किंवा उपयोग काय आहे? वातावरणातील ऑक्सिजनची तीव्रता कमी करतो. ओके, जर वातावरणात नायट्रोजन नसलं असतं तर ऑक्सिजन विषारी ठरलं असतं माणसासाठी, किंवा जीवनच निर्माण झालं नसतं. ओके, त्याला योग्य प्रमाणात ठेवणं किंवा त्याला न्यूट्रल करण्याचं काम कोण करतंय? ऑक्सिजन करतंय. राईट, हा झाला पहिला. पुढचा कार्बन डायऑक्साईड करतो. कार्बन डायऑक्साईड किती आहे? 0.036% प्रमाण आहे. आणि तेच तुम्ही जर पीपीएम मध्ये मोजलं तर ते किती आहे? 315 पीपीएम, म्हणजे पार्ट्स पर मिलियन. ओके, अॅटमॉस्फिअर मधल्या मिलियन पार्टिकल्सच्या मागे 315, 1 मिलियन पार्टिकलच्या मागे 315 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्युल्स किंवा ॲटॉम्स, असं कसंही तुम्ही ज्या प्रमाणात मोजता त्याच्यानुसार ते ठरणार आहे. ॲटॉम मोजता की मॉलिक्युल. ओके, 315 पण लक्षात ठेवा, हे विचारून झालेलं आहे. ओके, पुढे मेट्रोलॉजिकली व्हेरी इम्पॉर्टंट गॅस कार्बन डायऑक्साईड. का बरं? ट्रान्सपरंट टू द इनकमिंग सोलर रेडिएशन बट ओपेक टू द आउटगोईंग टेरेस्ट्रियल रेडिएशन. ओके, येणाऱ्या गोष्टींना तो काय आहे? सूर्यापासून येणाऱ्या रेडिएशनला तो कसा आहे? ट्रान्सपरंट आहे, म्हणजे येऊ देतोय. ओके, पण पृथ्वीवरून रिफ्लेक्ट झालेल्या रेडिएशनला जाऊ देत नाही. ओके, इट absorbs the part of the terrestrial radiation and reflects back some part of it towards the earth surface. हवेत जो कार्बन डायऑक्साईड आहे तो काय करतोय? पृथ्वीवरून रिफ्लेक्ट झालेले जे काही रेडिएशन असतात त्याला आपण काय म्हणतो? टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हणतो. त्याला काही प्रमाणात ऍब्झॉर्ब करतो आणि बाकीच्यांना परत सरफेस कडे रिफ्लेक्ट करतो. इट इज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रीन हाऊस इफेक्ट. का? तर तो ऍब्झॉर्ब करतोय आणि टेम्परेचर पृथ्वीचं वाढण्यास कारणीभूत ठरतोय. त्यामुळं कार्बन डायऑक्साईड सगळ्यात महत्वाचा ग्रीन हाऊस इफेक्ट निर्माण करणारा गॅस आहे. ओके, इतर वायूंचे प्रमाण कॉन्स्टंट आहे. आपण वरती एवढे सगळे 9 वायूंची लिस्ट बघितली, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कार्बन डायऑक्साईड शिवाय इतर सगळ्यांचे कॉन्स्टंट आहे, बट कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मात्र वाढत आहे. मागच्या काही दशकात जर आपण बघितलं तर ते वाढत आहे. त्याचं कारण काय आहे? खूप सारी कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण काय? फॉसिल फ्युअल बर्निंग करणं हे सगळ्यात महत्वाचं आपलं कारण आहे. ओके, त्याच्यानंतरचा आपला गॅस आहे ओझोन, O3. ओके, भूपृष्ठाजवळ त्याचे प्रमाण खूप कमी प्रमाणात आढळतं. ओझोन ज्या लेवलला असतं, म्हणजे आता 2 रेफरन्स आहेत बघा. एनसीआरटी म्हणते की 10 ते 50 किलोमीटर मध्ये आढळतं आणि सौदी म्हणतात की 25 ते 40 किलोमीटरच्या रेंजमध्ये ते आढळतं. ओके, त्या लेवलला असणारं ओझोन आपल्या कामाचं आहे. इतक्या उंचीवर आढळणारं आपल्यासाठी उपयोगाचं आहे. पण भूपृष्ठाजवळ आढळणारं ओझोन मात्र प्रदूषक आहे. ओके, ते तेव्हा प्रदूषक म्हणून काम करतं जेव्हा भूपृष्ठाजवळ आहे. ओके, वरचं ओझोन ठीक आहे. इट ऍक्ट्स ॲज अ फिल्टर अँड अब्झॉर्ब्स द अल्ट्राव्हायोलेट रेज. ओके, त्याला कुठले किरण म्हणतो आपण? जंबूपार किरण म्हणतो का अल्ट्राव्हायोलेट रेजचा? अतिनील किरणे म्हणतो. तर अतिनील किरणांना ऍब्झॉर्ब करण्याचं काम ओझोन करतं, की जे पृथ्वीवर पोहोचल्यानंतर मानवाला खूप मोठ्या प्रमाणात हानी करू शकतात. ओके, त्यामुळे कॅन्सर सारखा आजार होतो, त्वचेचे रोग होतात किंवा इतर अजून अनेक काही आजार होऊ शकतात. ओके, पुढे समुद्र सपाटीपासून सर्व वायूंचा संयुक्त दाब जर आपण विचारात घेतला तर तो किती आहे? 760 mm. कशाच्या बाबतीत मोजतो आपण ते? HG म्हणजे काय? मर्क्युरी. 760 mm ऑफ HG. ओके, तर मर्क्युरी लक्षात ठेवा. मर्क्युरीचा
बॅरोमीटर मध्ये आपण ते मोजतो. 1 kg/cm², 760 इज इक्वल टू काय, 1 kg/cm². आणि तेच मी मिली बार मध्ये मोजलो तर किती होतं, 1013.25 मिलीबार. तिन्ही सुद्धा युनिट्स तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. हे त्याचं वायूंचं झालं संयुक्त दाब. ओके, पुढचा पॉइंट एक बघा, ऑक्सिजन विल बी ऑलमोस्ट इन निग्लिजिबल क्वांटिटी ऍट द हाईट ऑफ 120 किलोमीटर. 120 किलोमीटरच्या वरती तुम्हाला ऑक्सिजन सापडत नाही. 120 किलोमीटर पर्यंतच ऑक्सिजन आहे. ओके, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर बघा. ओके, आर फाउंड ओनली अप टू 90 किलोमीटर फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. म्हणजे 90 किलोमीटर पर्यंत तुम्हाला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर सापडतं, म्हणजे बाष्प सापडतं. त्याच्यावरती मात्र तुम्हाला फक्त 120 किलोमीटर पर्यंत ऑक्सिजन सापडतं. त्याच्यावरती गेला तर तुम्हाला हे तिन्ही सापडणार नाही. ओके, कोण कुठपर्यंत सापडते लक्षात घ्या. एनसीईआरटी मधला हा डेटा आहे, विचारलं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, हे सिंपल असं लक्षात ठेवू शकता की 90 किलोमीटरच्या वरती वनस्पती जगू शकणार नाही आणि 120 किलोमीटर वरती आपण जगणार नाही. ओके, पुढे दुसरा आपला घटक आहे बाष्प. बाष्प म्हणजे वॉटर वेपर बद्दल बघूया. इज ऑल्सो व्हेरिएबल गॅस. बाष्पला आपण गॅस सुद्धा म्हणतोय. कसा आहे तो, व्हेरिएबल आहे. म्हणजे काय, त्याचं प्रमाण सुद्धा बदलत राहतं. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा जसं ऋतुमान बदलेल तसं जर ते बदलणार आहेच, प्लस बाकीच्या कुठल्या ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर सुद्धा ते बदलतं. ओके, फॉर एक्झाम्पल द्यायचं, जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल तर त्या प्रदेशात बाष्पाचं प्रमाण वाढतं. ओके, पुढे बघा, डिक्रीजेस. बाष्पचं प्रमाण डिक्रीज होतं. कसं, विथ अल्टिट्यूड. म्हणजे काय, विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जात असताना, सॉरी अल्टिट्यूड म्हणजे उंची. ओके, जसं तुम्ही उंचीवर जाचाल तसं तुमचं बाष्पाचं प्रमाण कमी होणार आहे. ऑफकोर्स होणार आहे. खालच्या थरात बाष्प जास्त असणार आहे, कारण खाली पाणी आहे, त्याचं बाष्प खालच्या बाजूला तुम्हाला आढळणार आहे. तसंच तुम्ही इक्वेटर कडून पोलकडे जात असताना सुद्धा तुमचं बाष्प कमी होत आहे, कारण तापमान, उष्णता. ओके, विषुववृत्तावरती उष्णता जास्त आहे, तसं तुम्ही वर जाल तसं उष्णता कमी होणार आहे. त्याच्यामुळे बाष्पीभवन प्रक्रिया कमी होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही लक्षात ठेवायचे आहे. पुढचा बघा, बाष्पच्या बाबतीत, इट ऑल्सो ऍब्झॉर्ब्स द पार्ट ऑफ द इन्सोलेशन फ्रॉम द सन अँड प्रिझर्व्स द अर्थ रेडिएटेड हीट. इन्सोलेशन म्हणजे काय, इनसोलेशन. इन म्हणजे येणारे, सूर्यापासून येणारे रेडिएशन, त्याला आपण इन्सोलेशन म्हणतो. सूर्यापासून येणाऱ्या रेडिएशनला इन्सोलेशन म्हणतो. ते जे इन्सोलेशन आहेत त्यांना ऍब्झॉर्ब करण्याचं काम हे करतात. ओके, आणि तसंच अर्थ जे रेडिएट करतं हीट, त्याला प्रिझर्व करण्याचं पण काम करतात. म्हणजे जसं आपण मगाशी कार्बन डायऑक्साईड बघितलं त्या प्रकारचं काम हे सुद्धा करतात. ओके, इट दस ऍक्ट्स ॲज अ ब्लँकेट allowing the earth neither to become too cold nor too hot. ओके, तर ते दोघांचं पण काम आहे. कार्बन डायऑक्साईडचं पण मुख्य काम तेच आहे, पाण्याचं वाफेचं काम तेच आहे. पण दोघांमध्ये विचार केला तर सगळ्यात जास्त रोल कुणाचा आहे, कार्बन डायऑक्साईडचा. ओके, पण ते त्या रेशोमध्ये असेल तर ते बॅलन्स राहणार आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत असल्यामुळे अधिक आपण हीट होतोय. ते नसले असते तर आपली पृथ्वी थंड असली असती. बाष्प नसला असता किंवा कार्बन डायऑक्साईड नसला असता तर आपली पृथ्वी थंड असली असती आणि कदाचित तिथं आपलं जीवन निर्मिती झाली नसती. ओके, तर ते ब्लँकेट सारखं वर्क होतं, हे एक लक्षात घ्या. तर पुढे बघा, व्हॉल्यूम पर्सेंटेजचा विचार केला, वॉटर वेपर किती प्रमाणात आहे वातावरणामध्ये याचा विचार केला तर वॉर्म अँड वेट ट्रॉपिक्सचा विचार केला. हे ट्रॉपिक्स मध्ये बघा, वॉर्म आणि वेट, तिथं 4% तुम्हाला बाष्प आढळतं वातावरणामध्ये. ओके, तेच जर तुम्ही ड्राय आणि कोल्ड एरिया ऑफ द डेझर्ट किंवा पोलार रिजन मध्ये गेलात, ओके, तिथं फक्त 1%हून कमी तुम्हाला बाष्प आढळतं. 4% आणि 1%. फक्त आकडा लक्षात ठेवायचा, लॉजिकली कुठं जास्त आहे कुठं कमी आहे तुमच्या लक्षात येऊ शकतं. फक्त आकडा लक्षात ठेवा, 4 आणि 1%. ओके, पुढची गोष्ट बघा, बाष्प, तापमान आणि उंची यांचं काय रिलेशन असतं. जसे जसे तापमान वाढत जाते तसे तसे काय होतंय, बाष्प धारण शक्ती वाढत जात आहे. ऑफकोर्स वाढणार आहे, बाष्पीभवन प्रक्रिया वाढणार आहे. उंचीनुसार तापमान कशी होते, कमी होत जाते. तापमान कमी झालं की बाष्पाचं प्रमाण पुन्हा कमी होणार आहे. ओके, हे झालं त्यांचं बाष्प, तापमान आणि उंचीचा रेशो. त्याचा पुढचा बघा, धुलीकण किंवा डस्ट पार्टिकल बद्दलचा अभ्यास करूया आपण आता. स्पीड ओके ना, माझं स्पीड ओके ना, बरोबर आहे ना, ठीक आहे. ठीक आहे, नाही ओके ना म्हणलं तर नाही म्हणलं मला टेन्शन आलं. ठीक आहे,
ओके, तर काल असं कुठेतरी आलं की मला कमेंट कुठून तरी आली की सर थोडासा स्लो, खूप फास्ट झाल्यामुळे जास्त लक्ष द्यावं लागतं. मग ती चांगली गोष्ट आहे, लक्ष द्यावं लागतं. पण ठीक आहे, आपण स्लो होऊया. ओके. वातावरणाच्या खालच्या थरात अधिक प्रमाणात डस्ट किंवा धुलीकण आढळतं. हा पहिला पॉईंट क्लिअर आहे तुम्हाला. धुलीकणांमुळे वातावरण अशुद्ध होते. ओके. धुलीकण वातावरणात कमी असणं गरजेचं आहे. त्याचं बेस्ट उदाहरण आपल्याकडे काय आहे? दिल्लीचं प्रदूषण. दिल्लीच्या प्रदूषणाचं सगळ्यात महत्वाचं कारण काय? धुलीकणाचं आहे. पुढे ते धुलीकण जे आहे ते सेंद्रिय किंवा असेंद्रिय दोन्ही प्रकारचे असू शकतात. ओके. सेंद्रियचं उदाहरण काय? वनस्पतींची बीजे किंवा परागकण. ओके. ही दोन उदाहरणं आहेत तुमच्या सेंद्रियची. असेंद्रिय तर तुम्हाला भरपूर आढळते. धुळीपासून निर्माण झालेली काजळी असेल किंवा माती असेल किंवा बाकीचे काही असेल, ते सगळे आहेत तुमचे असेंद्रिय धुलीकण. ओके. आता याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं बघा धुलीकणांमध्ये? सी सॉल्ट म्हणजे मीठ, समुद्रात तयार होणारं मीठ आहे. पुढे आहे फाईन सॉइल, बारीक माती आहे. स्मोक सूट, ओके, ऍश, पोलन म्हणजे आपण परागकण जे बघितलं ते, डस्ट म्हणजे धूळ, आणि डिसइंटिग्रेटेड पार्टिकल्स ऑफ मेटिओर्स, ओके, जे आकाशातून येणारे पृथ्वीवरचे मेटिओर्स आहेत जे वातावरणात जळून भस्म होतात, त्याच्यापासून पण त्यांचे डिसइंटिग्रेटेड पार्टिकल वातावरणात मिक्स झाले की त्याला म्हणायचं आपण धुलीकण किंवा डस्ट पार्टिकल. आता हे एनसीआरटी मध्ये डेटा आहे. तर खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश डस्ट पार्टिकल मध्ये होतो? तर हे सगळे डस्ट पार्टिकल आहेत, तेवढं लक्षात घ्या. ओके. पुढे धुलीकण निर्मित होण्याची कारण काय आहेत बघा? बहिर्गत शक्तीमुळे धुलीकण निर्मित होतात. म्हणजे बहिर्गत शक्ती आपल्याला माहिती आहे, नदी, हिमनदी, वारा या सगळ्यांमुळे बारीक बारीक कण तयार होणार आहेत, ते हवेत मिक्स होणार आहेत. पुढे आहेत खडकांची झीज होऊन धूळ तयार होते, ते बघितलं आपण. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर धरतीच्या गर्भातून राख आणि धूळ बाहेर पडते, त्यामुळे त्याच्या पुढे वातावरणातील घर्षण आणि विखंडन. ओके. आत्ताच आपण बघितलं मेटिओर्स वातावरणात असताना घर्षण होतं, त्यापासून तयार होणारे जे धुलीकण आहेत ते सुद्धा एक घटक आहेत. शेतीची मशागत सुद्धा कारणीभूत आहे, आणि औद्योगिक प्रदूषण तर असायलाच हवं. या सगळ्या गोष्टींमुळे धुलीकणांची निर्मिती होत असते. ओके. पुढचा एक मुद्दा आहे जलाकर्षक कण. त्याला आपण काय म्हणतो? हायग्रोस्कोपिक न्यूक्ली. ओके. म्हणजे काय? धुळीच्या कणाभोवती जर पाण्याची वाफ आकर्षित झाली असेल तर त्याला म्हणायचं जलाकर्षक कण. सिंपल आहे. ओके. तर आता पाण्याचे जे कण तयार होतात त्यांना स्टेबल होण्यासाठी काहीतरी कण लागतात ऍटमॉस्फिअरमध्ये, तर ते असे धुलीकणांच्या भोवती स्वतःला अटॅच करून ठेवतात. तेव्हा जे तयार होतं त्याला म्हणायचं हायड्रोस्कोपिक न्यूक्ली. हेच हायड्रोस्कोपिक न्यूक्ली एकत्र येऊन काय तयार होतं? ढग तयार होतं, आणि त्या ढगापासून आपल्याला पुढे जाऊन पाऊस मिळत असतो. ओके. पुढचा मुद्दा बघा. आता इथपर्यंत बेसिक मुद्दा झालेला आपला. आता पुढचा आपला मुद्दा आहे स्ट्रक्चर ऑफ ऍटमॉस्फिअर, म्हणजे वातावरणातील थर बघू, किंवा त्याला आपण वातावरणाची संरचना सुद्धा म्हणू शकतो. Column of the atmosphere is divided into the 5 different layers depending on the temperature condition. कुठल्या मुद्द्यावरती डिवाइड केलं आपण? टेम्परेचर हा घटक आहे. वातावरणाची थर ऑप्शन मध्ये तुम्हाला टेम्परेचर, प्रेशर असं काही काही वेगळे घटक देऊ शकतात. तर तापमान लक्षात घ्या. पहिला आहे ट्रोपोस्फिअर, नंतर आहे स्ट्रॅटोस्फिअर. ट्रोपो म्हणजे तपांबर, स्ट्रॅटो म्हणजे स्थितांबर, त्याच्यानंतर मेसोस्फिअर म्हणजे मध्यांबर आहे. थर्मोस्फिअरला आयनोस्फिअर पण म्हटलं जातं. ओके. त्याला आयनांबर म्हणतो आपण. त्याच्यानंतर एक्सोस्फिअर म्हणजे बाह्यांबर त्याला आपण म्हणतो. असे हे त्याचे जनरली 5 घटक पाडले जातात. कुठे 4, कुठे 5 आहे. ओके. काही ठिकाणी मेसोस्फिअर आणि थर्मोस्फिअरला एकत्र पण दाखवलं जातं. ओके. तर खालच्या बाजूची आकृती बघा, थोडंसं लक्ष देऊन बघा की टेम्परेचर तुम्हाला कसं दिसतंय. पहिला सगळ्यात खाली कोण आहे? ट्रोपोस्फिअर. टेम्परेचर दिसतं तुम्हाला एक्स लाईनला, आणि वाय लाईनला काय आहे? अल्टिट्यूड आहे, किलोमीटर मध्ये उंची आहे. ओके. तर ट्रोपोस्फिअर 10च्या थोडंसं वरती म्हणजे 12-13 किलोमीटर पर्यंत तुम्हाला ट्रोपोस्फिअर आढळून येतो. ओके. तर त्या ट्रोपोस्फिअर मध्ये काय होतं? टेम्परेचर कमी होत आहे. ओके. कुठेपर्यंत कमी झालं बघा? -60च्या आसपास ते आलेलं आहे. ट्रोपोस्फिअरच्या वरती -56 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जनरली आढळतं. पुढे आपण ट्रोपोस्फिअरचा अभ्यास करताना बघणार आहोत. त्यानंतर काही काळासाठी टेम्परेचर कसं आहे? कॉन्स्टंट आहे. त्याला आपण काय म्हणतो? ट्रोपोपॉज. ओके. ज्या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तेवढा त्या जाडीला आपण ट्रोपोपॉज म्हणतोय. त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर 50 किलोमीटर पर्यंत आहे. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय झालं? पुन्हा टेम्परेचर वाढलेला आहे. ओके. आणि पुन्हा स्ट्रॅटोपॉज येत आहे. आणि त्याच्यानंतर मेसोस्फिअर मध्ये पुन्हा टेम्परेचर कमी होत आहे 80 किलोमीटर पर्यंत, आणि पुन्हा थोडा वेळ कॉन्स्टंट राहून थर्मोस्फिअर पासून पुढे ते वाढत जात आहे. पुढे मेसोस्फिअर, आयनोस्फिअर, थर्मोस्फिअर इथे टेम्परेचर वाढतच आहे.
कमी फक्त दोन लेअर मध्ये होत आहे. एक तुमचा आहे ट्रोपोस्फिअर आणि तुमचा दुसरा आहे मेसोस्फिअर. या दोन ठिकाणी तुमचा, या दोन लेअर मध्ये तुमचं टेम्परेचर कमी होत आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा की सगळ्यात कमी टेम्परेचर तुम्हाला कुठं दिसतंय? मेसोपॉजला दिसतंय का? सगळ्यात कमी मेसोपॉजला बघा तुम्ही खाली या -80°C. ती लाईन जर तुम्ही खाली एक्सटेंड केलात तर ती -80 आसपास येते. ओके. तर तुम्हाला असं विचारलं तर कुठल्या लेअर मध्ये सगळ्यात कमी टेम्परेचर आढळतं, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे मेसोस्फिअरच्या वरच्या एंडला, म्हणजे मेसोपॉजच्या ठिकाणी सगळ्यात कमी टेम्परेचर आढळतं. ओके. आणि सगळ्यात जास्त कुठं असणार? ऑफकोर्स एक्सोस्फिअर मध्ये असणार आहे. तिथून टेम्परेचर भरपूर मोठ्या प्रमाणात ते वाढत असतं. ओके. त्याच्यानंतर म्हणजे आता परत एकदा बघा, सांगा मला, टेम्परेचर ट्रोपोस्फिअर मध्ये कमी का जास्त होतंय? कमी होतंय. त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये वाढत आहे, मेसोस्फिअर मध्ये कमी होतंय, त्याच्यानंतरच्या लेअर मध्ये ते कंटिन्युअसली वाढत जात आहे. ओके. पुढे आता एक एक घटक आपण बघूया, एक एक थर. पहिला थर आपला आहे तपांबर. तपांबरला आपण काय म्हणतो? ट्रोपोस्फिअर. दोन्ही नावं लक्षात ठेवायची आहेत. लोअर मोस्ट लेअर ऑफ द अटमॉस्फिअर. अटमॉस्फिअरचा सगळ्यात शेवटचा लेअर आहे, सगळ्यात खालचा लेअर आहे. खाली इमेज बघा, अर्थ दाखवली मी मधल्या भागामध्ये. ओके. आणि त्याच्या बाजूला जो डॉट लाईन दाखवलेली आहे ती तपस्तब्दी आहे, तपस्तब्दीची रेषा. त्याला आपण म्हणतो ट्रोपोपॉजची ती रेषा आहे. ओके. पृथ्वी आणि तपस्तब्दीचा जो मधला भाग आहे ते काय आहे? तपांबर. आणि त्याच्या मागचा भाग जो आहे, त्याचा पुढचा भाग जो आहे तो आहे स्थितांबर. ओके. आता बघा या ठिकाणी विषुववृत्तावरती या. विषुववृत्तावरती त्याची जाडी मी दाखवली किती? 18 किंवा 16 किलोमीटरची जाडी आहे. ओके. एनसीआयटी तुम्हाला 18 किलोमीटर सांगतं, तर सौदी सर म्हणतात की 16 किलोमीटर आहे. ओके. कशाची जाडी बघतो आपण? तपांबराची जाडी बघतोय. कुठे बघतोय? विषुववृत्तावरती. तेच जर मी पोलवरती गेलो, वरच्या बाजूला बघा, ते किती आहे? 8 किलोमीटर आहे. ओके. आणि अवरेज जर आपण काढलं तर ते किती आहे? 11 किलोमीटर आहे. ओके. तपांबराची जाडी अवरेज नुसार किती आहे? 11 किलोमीटरची. पोलवरती किती आहे? 8 किलोमीटरची. आणि विषुववृत्तावरती किती आहे? ते 16 किंवा 18 किलोमीटरची आहे. तर सगळ्यात जास्त कुठे आहे आणि सगळ्यात कमी कुठे आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता तपांबरची जाडी सगळ्यात जास्त कुठे आहे? विषुववृत्तावरती. कारण काय असलं पाहिजे? विषुववृत्तावरती त्याची जाडी जास्त असण्याचं कारण काय? कन्व्हेक्शन क्रिया जास्त कुठे घडेल? विषुववृत्तावरती. कन्व्हेक्शन म्हणजे काय? कंडक्शन, कन्व्हेक्शन तुम्ही दोन मेथड बघितलेला आहात. कंडक्शन काय असतं? दोन सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर जे टेम्परेचर ट्रान्सफर होतं त्याला म्हणतो आपण कंडक्शन. ओके. म्हणजे या बाबतीत कसं होतं? पृथ्वीच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारी जी हवा आहे ती जेव्हा गरम होते ती कंडक्शन प्रोसेस झाली. ओके. आता खालचा लेअर गरम झालेला आहे, तर त्याचं टेम्परेचर वरच्या लेअरला ट्रान्सफर होणार आहे, ते झालं कन्व्हेक्शन. ओके. कन्व्हेक्शन मध्ये जनरली काय होत असतं? खालच्या लेअर मध्ये गरम झालेली किंवा उष्ण झालेली हवा काय होते? हलकी होते. आणि ती काय होते? वर फ्लो व्हायला सुरुवात होते. आणि वरती गरम हवा आहे तर ते खाली येते. ओके. म्हणजे असं एक सर्कल तयार होतं, त्याला आपण म्हणतो कन्व्हेक्शन. ओके. एक फ्लो तयार होतो. ओके. अशा पद्धतीने जिथं हीट ट्रान्सफर होते त्याला आपण म्हणतो कन्व्हेक्शन. ओके. आणि विषुववृत्तावरती सूर्यकिरणे जास्त प्रमाणात मिळतात, त्याच्यामध्ये तापमान जास्त असणार आहे, त्यामध्ये तिथे कन्व्हेक्शन प्रोसेस जास्त असणार आहे. त्यामुळे त्याची जाडी, तपांबराची जाडी तुम्हाला विषुववृत्तावरती जास्त आढळते, तर पोलवरती कमी आढळते. ओके. 18 आणि 8 हे लक्षात ठेवा. अवरेज आहे 5. आणि टेम्परेचर पण बघा, पोलवरती किती आहे? -46°C. तपस्तब्दीचं जर तुम्ही टेम्परेचर मोजला, ट्रोपोपॉजचं टेम्परेचर मोजला, तर ते किती आहे? -46°C आहे. आणि जर तुम्ही विषुववृत्तावरती मोजला तर ते किती आहे? -80°C आहे. ओके. बरोबर आहे. 3 मोड ऑफ आहेत ते आपण बघूया सुद्धा. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन आहे. तसंच अजून अडवेक्शन नावाचा एक प्रकार आहे, ते आपण बघूया. ते पुढे बघूया. ओके. तर ही एक इमेज पूर्ण नीट व्यवस्थित लक्षात घ्या. टेम्परेचर लक्षात घ्या. पोलवरती आहे -46°C. आणि अवरेज जे येतं 11 किलोमीटर, तिथे किती आहे बघा? -56°C. आणि अवरेज प्रेशर जे आहे ते 226 MB आहे. जे 1013 MB वालं जे समुद्र सपाटीवरचं प्रेशर होतं, दाब होता, तो वरती ट्रोपोपॉजला कुठे? अवरेज हाईटला 11 किलोमीटरला किती आहे? 226 MB आहे. ओके. आणि विषुववृत्तावरती ते टेम्परेचरचा विचार केला तर ते किती आहे? -80°C आहे. ओके. ही इमेज नीट व्यवस्थित लक्षात असलीच पाहिजे. पुढे बघा, उंची तेच आपण डिस्कस केले. विषुववृत्तावरती त्याची उंची किती आहे? 18 किंवा 16 किलोमीटरची आहे विषुववृत्तावरती. ध्रुवावरती किती आहे? 8 किलोमीटर. जे आपण वरती बघितलं तेच आहे. हा. कशावरती?
ओके. सेंट्रिफ्युगलचा कसा परिणाम होऊ शकतो? बर. अच्छा, बर. तुमचं असं म्हणणं की पोलवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असल्यामुळे तिथली हवा जवळ ओढली जाऊ शकते, त्याच्यामुळे अंतर कमी आहे. बर, बरोबर आहे. आता हे तुम्ही जे मुद्दे सांगते सेंट्रिफ्युगल फोर्स वगैरे, त्याच्यामध्ये प्रेशर किंवा इतर गोष्टी येतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतात. आणि आपण जे थर्ड डिफाईन केले ते कुठल्या मुद्द्यावरती? आपले टेम्परेचर मुद्द्यावर. त्यामुळे टेम्परेचरचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा. बरोबर आहे. आपण थर्डच टेम्परेचरचा विचार करून केला, राईट. त्याच्यामुळे आपण टेम्परेचरच फक्त बघतोय, राईट. त्याच्यानंतर पुढे बघूया. पोलवरती -80 पाहिजे. हो सर, -80च आहे. -80°C. ओके. त्याच्यानंतर उंची आपण बघितलंय 18 आणि 16. त्याच्यानंतर ध्रुवावरती आपण बघितलं 8 किलोमीटरचं आहे. आणि अवरेज किती आहे? 11 आपण बघितलो. काही ठिकाणी रेफरन्स 13 सुद्धा आहे. एनसीआरटी मध्ये 13, 11 किंवा 13. ओके. पुढे बघा, तापमान आपण बघितलो. विषुववृत्तावरती किती आहे? -46. हा, इथे गडबड झाली, इथे उलट करा. विषुववृत्तावरती किती आपली? -80 करा. आणि ध्रुवावरती किती आहे? -46. येस, ते वरच्या इमेज मध्ये बरोबर आहे. खाली आपली गडबड झाली, तिथं फक्त चेंज करून घ्या. ओके. त्याच्यानंतर पुढचा बघा, लॅप्स रेट म्हणजे काय? टेम्परेचर कमी होण्याचं प्रमाण. जसं आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागाचा अभ्यास करताना बघितलेलं होतं, तिथं काय रेट होता? टेम्परेचर वाढीचा रेट होता तिकडे. तो किती होता? 32 मीटरला 1°C. इथं लॅप्स रेट, इथं काय होतंय? कमी होतंय. कसं होतंय? 1°C फॉर एव्हरी 165 मीटर. 165 मीटरला, किंवा सौदीमध्ये 160 मीटर सुद्धा दिलेलं आहे. जर मी 165 मीटर वर गेलो तर तुम्हाला टेम्परेचरचा ड्रॉप 1°C न कमी दिसणार आहे. किंवा तेच जर मी 1 किलोमीटर वरती जर गेलो तर किती होणार आहे? 6.5°C न टेम्परेचर कमी होणार आहे. कॉमन आहे. म्हणजे जर समुद्र सपाटीवरती 30 असेल आणि 1 किलोमीटर वरती गेलो तर टेम्परेचर किती असणार आहे? 23.5. ओके. पुढचा बघा, उंचीनुसार लॅप्स रेट वाढत जातो. हा एक मुद्दा लक्षात घ्या. जसं जसं मी वर जाईन तसं लॅप्स रेट जास्त वाढतो. म्हणजे इथे आपण बघितलं की 1 किलोमीटरला 6.5°C लॉस आहे. त्याच्या पुढे अजून 1 किलोमीटर गेलो तर कदाचित ते 8.5, 9.5 असू शकतं. म्हणजे लॅप्स रेट वाढत चाललेला आहे. ओके. हे झालं उंची आणि तापमानाच्या बद्दलच्या बाबी. ओके. नेक्स्ट बघा, कन्व्हेक्शनल झोन ऑफ ऍटमॉस्फिअर. ओके. ऍटमॉस्फिअरचा कन्व्हेक्शनल झोन, त्याला आपण काय म्हणतो? अभिसरण प्रवाहाचा विभाग. कशाबद्दल बघतो आपण? तपांबर मध्येच तुम्हाला हा कन्व्हेक्शन झोन आढळून येतो. ओके. वातावरणातील 80 ते 90% हवा तुम्हाला तपांबरातच मिळते. 80 ते 90%. मग अशी आपण बघितलं 99% कुठेपर्यंत आहे? कुठल्या हाईट पर्यंत आहे? 32 किलोमीटर पर्यंत आहे ते बघितलं. ओके. त्यात पुन्हा जर आपण 80 ते 90% जर बघितलं तर ते तपांबरामध्येच आढळतं. ओके. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, संक्रमणाच्या तिन्ही अवस्था कुठल्या? एक आहे तुमचं वहन, दुसरं आहे अभिसरण, तिसरं आहे उत्सर्जन. या तिन्ही क्रिया तुम्हाला तपांबरामध्ये आढळून येतात. ओके. त्याच्या पुढचे बघा, मेघ, धुलीकण, चक्रीय वादळे इत्यादी हवेचे आविष्कार तपांबरातच आढळतात. ढग वगैरे कुठे दिसतात तुम्हाला? तपांबरामध्येच आढळून येणार आहेत. ओके. पुढे, उंच वातावरणात जेट स्ट्रीमचा प्रवाह सुद्धा असतो. ओके. तुम्ही मान्सूनचा अभ्यास करताना जेट स्ट्रीमचा अभ्यास केला असता. तर जेट स्ट्रीमचं अस्तित्व सुद्धा तुम्हाला कुठे दिसून येतं? तपांबरामध्येच आढळून येतं. तर हे कन्व्हेक्शन झोन ऑफ ऍटमॉस्फिअर तुम्हाला तपांबरामध्येच दिसतं, बाकी कुठल्या स्तरामध्ये दिसत नाही. पुढचा मुद्दा आपला आहे तपस्तब्धी, ट्रोपोपॉज. ओके. तपांबर आणि स्थितांबरास वेगळा करणारा पट्टा, तपांबर स्थितांबरला वेगळा करणारा पट्टा कुठला आहे? तर तो तपस्तब्धी आहे. ओके. किती किलोमीटरचा आहे? 3 किलोमीटरची जाडी आहे. आणि टेम्परेचर याचं कसं असतं? कॉन्स्टंट टेम्परेचर असतं. ओके. त्यामुळेच नाव पडले ट्रोपोपॉज. नावावरूनच कळतं की टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. लक्षात फक्त ठेवा 3 किलोमीटरची जाडी. नेक्स्ट मुद्दा आपला आहे स्थितांबर. ओके. स्ट्रॅटोपॉज. त्याच्यामध्ये बघा, तपांबराचा वरचा थर, तपांबराचा वर असणार आहे स्थितांबर, आणि तो किती किलोमीटर पर्यंत आहे? 50 किलोमीटर पर्यंत वाढला आहे. अभिसरणाच्या प्रवाहाचा अभाव, म्हणजे इथं अभिसरण प्रवाह आढळत नाही, अभाव आहे. ओके. पुढे बघा, आणि ओझोनचा थर मात्र तुम्हाला स्थितांबरात आढळतो.
तो 25 ते 40 किलोमीटरच्या दरम्यान असतो. ओके, हे सौदी सरांचं पुस्तकातलं आहे. आणि मगाशी आपण 10 ते 50 बघितले ते एनसीईआरटी मधलं आहे. ओके, ओझोनचा थर. पुढचा मुद्दा आपला बघा, मध्यांबर. मध्यांबरला आपण काय म्हणतो, मेसोस्फियर. ओके, स्ट्रॅटोस्फियरच्या वरती 80 किलोमीटर पर्यंत तो पसरलेला आहे. ओके, पहिला आहे अवरेज 13, त्याच्यानंतर 50, त्याच्यानंतर आहे 80 किलोमीटरचा लेअर. अल्टिट्यूड किंवा उंची वाढेल तसे टेम्परेचर कमी होत जाते. बघितले आपण, तपांबरात कमी झाला, स्थितांबरामध्ये वाढला आणि आता पुन्हा कमी होत आहे. ओके, अल्टिट्यूड बघा, 80 किलोमीटर वरती किती टेम्परेचर आहे, -100 डिग्री सेल्सिअस. आपण हे मगाशी बघितलं तो मेसोपॉजला सगळ्यात कमी टेम्परेचर असतं, हे बघितलं तर हेच आहे. ओके, 80 किलोमीटर वरती 100. तुम्हाला उलट विचारता येईल, -100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अराउंड किती उंचीवर आहे, तर 80 किलोमीटर वरती ते आहे. ओके, नेक्स्ट आपला मुद्दा आहे आयनांबर. आयनांबरला आपण काय म्हणतो, आयनोस्फियर. ओके, मध्यांबरचा वरचा आवरण आहे आयनांबर. त्याची उंची किती आहे बघा, 80 किलोमीटर पासून वरती 400 किलोमीटर पर्यंत तो पसरलेला आहे. ओके, कंटेन्स इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल नोन ॲज आयन. इथे तुम्हाला आयन आढळून येतात, आयनांबरामध्ये आयन, म्हणून त्याचं नाव आहे आयनांबर. ओके, पुढे रेडिओ वेव्स ट्रान्समिटेड फ्रॉम द अर्थ आर रिफ्लेक्टेड बॅक टू द अर्थ बाय दिस लेअर. ओके, या लेअर कडूनच रेडिओ वेव्स ट्रान्समिट जे केले असतात, म्हणजे आपल्याला माहिती आहे की एका कुठल्या तर स्टेशनवरून रेडिओचे फ्रिक्वेन्सी पाठवले जाते आणि ते आपल्या मोबाईलवरती किंवा रेडिओवरती आपल्याला मिळत असते. तर ते रिफ्लेक्ट करण्याचं काम कोण करतं, आयनांबरच करतं, कारण तिथं आयन आढळून येत असतात. राईट, हे झालं रेडिओ वेव्हच्या बाबतीत. पुढे इथे तापमान उंचीनुसार वाढत जात आहे. आता इथून पुढे कंटिन्युअसली टेम्परेचर वाढणार आहे, कुठलेही लेअर असो. सूर्याकडून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट रेज मुळे तापमान वाढते. कारण काय बघा, टेम्परेचर का वाढतंय, आयन येतं तिथे, इलेक्ट्रिकली चार्ज आयन आहे. आणि सूर्यापासून येणाऱ्या रेज बरोबर तिथे केमिकल रिॲक्शन किंवा ऍक्शन होणार आहे, त्याच्यामध्ये टेम्परेचर वाढत आहे. ओके, खालची जी इमेज आहे बघा, ही आयनांबर बद्दलची इमेज आहे. ओके, आता आयनांबरामध्ये 3 थर जनरली आहेत, डी, ई आणि एफ. राईट साईडला दिसते डी, ई आणि एफ थर आहेत. त्याच्यामध्ये बघा, हे रेडिओ वेव्ज आहेत बरं का, हे तुम्हाला डॉटेड जे दाखवलेत या साईड इथून जे वरती गेले ते सगळे रेडिओ वेव्ज आहेत. ओके, आता आयनांबर इथे आहे बघा, खाली त्याचा स्थितांबर आहे, त्याच्या खाली तपांबर आहे. ओके, आयनांबराचा जो खालचा लेअर आहे, डी दिसते तुम्हाला इथे, डी ला आपण काय म्हणतो, मध्यमंडल म्हणतोय, मध्यमंडल, हे नावं लक्षात ठेवा. ई ला काय म्हणतो आपण, केनेली हेविसाइडचा थर म्हणतोय. ओके, आणि एफ ला काय म्हणतोय, ऍपलटनचा थर म्हणतोय, ऍपलटनचा थर. डी, ई, एफ हे तिन्ही थर लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. ओके, इथं काय होतं, त्या थरांमध्ये तुम्ही पाठवलेल्या फ्रिक्वेन्सीज रिफ्लेक्ट होतात तुमच्याकडे, रेडिओ फ्रिक्वेन्सी रिफ्लेक्ट होतात, आणि कुठल्या थरातून काय होतंय त्याच्यानुसार त्या सायंटिस्टची नावं त्यांना दिलेली आहेत. वरती केनेली हेविसाइड आणि वरचा ऍपलटन, त्याच्या खाली काय आहे, ऍपलटन थर, त्याच्या खाली आहे मध्यमंडल. मध्यमंडलच्या इथे रिफ्लेक्टेड रेस कशा आहेत बघा, दीर्घ लहरीच्या. केनेली हेविसाइडला मध्यम आहेत आणि त्याच्या दोन्ही वरती आहेत लघु लहरी. ऍपलटन मध्ये आहेत लघु लहरी. रिफ्लेक्ट होणाऱ्या लहरींच्या वेव्हलेंथ नुसार हे डिव्हिजन आपण केलेलं आहे. ओके, हे झालं तिन्ही लेअरचा अभ्यास. पुढे बघा, ध्रुवीय प्रकाश सुद्धा तुम्हाला आयनांबरामध्येच दिसून येतो. ओके, एकदम वरच्या बाजूला बघा ध्रुवीय प्रकाश म्हणून दाखवलेला आहे ऍपलटन थरचा इथे. ओके, 80 ते 300 किलोमीटरच्या दरम्यान, 80 ते 300 किलोमीटरच्या दरम्यान प्रकाशाचा झगमगणाऱ्या झालरी तिथे आढळतात. ओके, आयन असल्यामुळे तिथे तुम्हाला झगमगणारा प्रकाश दिसत असणार आहे, त्याला आपण म्हणतोय ध्रुवीय प्रकाश. लक्षात एवढंच ठेवायचं की ध्रुवीय प्रकाश कुठल्या लेअर मध्ये आढळतो, आयनांबरामध्ये आढळून येतो. आणि वरच्या तिन्ही लेअरचा सिक्वेन्स खालून वर जात असताना मध्यम मंडल, केनेली हेविसाइड आणि ऍपलटन. मध्यम मंडलला डी, केनेली हेविसाइडला ई, तर ऍपलटनला एफ म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. आणि लहरी ज्या रिफ्लेक्ट झाल्या त्या खालून कसे आहेत, दीर्घ, मध्यम आणि लघु. ओके, पुढचा मुद्दा बहिर्मंडल, त्याला आपण काय म्हणतो, एक्सोस्फियर. सर्वात बाहेरचा जो थर आहे त्याला आपण एक्सोस्फियर म्हणतो. बघा, या थरामध्ये ऑक्सिजनचे न्यूट्रल अणू आहेत, ऑक्सिजनचे न्यूट्रल अणू आहेत. हे यांच्यावरती कुठलाही प्रभाव नाही, ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे, सगळे न्यूट्रल आहेत. के आयनीकृत ऑक्सिजन सुद्धा आढळतात, न्यूट्रल पण आहेत आणि आयनीकृत पण आहेत, दोन्ही प्रकारचे आढळतात. के पुढे हेलियम व हायड्रोजनचे सूक्ष्म कण सुद्धा
मुक्तपणे वावरत असतात. ओके, या शब्दावरती माझा असा आक्षेप आहे, मुक्तपणे वावरत असतात वगैरे. ओके, हे माणसासाठी ठीक आहे ना, मुक्तपणे वावरणं वगैरे. मूलद्रव्यांना काय वापरतात माहित नाही, पण आहे. हायड्रोजन आणि हेलियमचे सूक्ष्म कण पण तिथे आहेत. ऑक्सिजन दोन्ही प्रकार आहेत. कसे आहेत? आयोनाइज्ड ऑक्सिजन पण आहे आणि न्यूट्रल ऑक्सिजन पण आहे. ओके, तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की न्यूट्रल ऑक्सिजन, आयनीकृत ऑक्सिजन किंवा हेलियम हायड्रोजनचे आयन कोणत्या लेअरमध्ये आढळतात? तर ते बहिर्मंडल आहे. कन्फ्युजन होऊन आपण आयनांबर लिहू शकतो. ओके, कारण ते आयोनाइज्ड वगैरे हे शब्द कानावरती पडले की आपण वाटून जातो की हे आयनांबर आहे वगैरे. ओके, पुढे चुंबकीय मंडल बघू आपण. आता याचाच एक भाग आहे, कशाचा? बहिर्मंडलचा एक चुंबकीय मंडल, त्याला आपण म्हणतो मॅग्नेटोस्फिअर. ओके, 2000 किलोमीटर, 2000 किलोमीटर लक्षात ठेवा, 2000 किलोमीटर उंचीवर न्यूट्रल कणांचा प्रभाव असतो. 2000 पर्यंत न्यूट्रल कणांचा आहे, परंतु त्याच्या पलीकडे मात्र इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांचे अस्तित्व असते. ओके, या थरास मॅग्नेटोस्फिअर म्हणायचं. कुठून आपल्याला इलेक्ट्रॉन किंवा बाकीच्या गोष्टींचा प्रभाव दिसायला सुरुवात होते, त्याला आपण मॅग्नेटोस्फिअर म्हणतो. त्या थरला मॅग्नेटोस्फिअर म्हणायचं आहे. राईट. वरच्या लाईन मध्ये काय ग्रॅमॅटिकल चूक आहे? परंतु याच्या पलीकडे मात्र इलेक्ट्रॉन व प्रोटॉनचे अस्तित्व असते. याच्यात काय ग्रॅमॅटिकल चूक आहे मराठी व्याकरणानुसार सांगा. वाक्य शुद्ध करा. काय शुद्ध करचाल तुम्ही त्या वाक्यामध्ये? परंतु त्याच्या पलीकडे. हा, बर, यांच्या ठीक आहे, यांच्यावरती तुम्ही याच्या पलीकडे म्हणलं तरी हरकत नाही, त्यात काही चूक असं मला वाटत नाही. एकच चूक आहे, परंतु आणि मात्र दोन नसले पाहिजे, एकच असलं पाहिजे ना वाक्यामध्ये, एक पाहिजे. ओके, याला कुठली वाक्य म्हणतो तुम्ही? परंतु पासून सुरू वाक्य कुठली असतात? न्यूनत्व बोधक ना, प्रधानत्व बोधक, न्यूनत्व बोधक, हे तुम्ही उभ्या नवी अव्ययामध्ये अभ्यासला असणार आहे. त्याचा अभ्यास केला तर इथे दोन नसलं पाहिजे, इथे मात्र नसलं पाहिजे. ओके, मॅग्नेटोस्फिअर म्हणतात, हे लक्षात ठेवा. मॅग्नेटोस्फिअर कुठं असणार आहे? 2000 किलोमीटरच्या वरती मॅग्नेटोस्फिअर आहे. त्याचाच एक भाग म्हणजे बहिर्मंडलचाच एक भाग आहे व्हॅन ॲलन रेडिएशन बेल्ट. ओके, व्हॅन ॲलन रेडिएशन बेल्ट जे आहे त्याचा जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये बघा 4000 किलोमीटर पासून ते 4000 ते 20,000 किलोमीटरच्या रेंज मध्ये तुम्हाला व्हॅन ॲलन रेडिएशन बेल्ट आढळून येत आहे. या बेल्टची निर्मिती सौर लहरींचे आयनीकृत किरण आणि सौर विकिरणामुळे होते. कशामुळे होते? सौर लहरींचे आयनीकृत किरण असतात, आयोनाइज्ड किरण आणि विकिरण, सौर विकिरणामुळे व्हॅन ॲलन रेडिएशन बेल्ट. ओके, तर आता हे दोन्ही लक्षात ठेवा. वरती आपण DEF थर बघितलो आणि इथं दोन बघतोय. एक आपण बघतोय चुंबकीय मंडल जे 2000च्या वरती तुम्हाला आढळतंय आणि व्हॅन ॲलन रेडिएशन बेल्ट तुम्हाला 4000च्या वरती 20,000 किलोमीटर पर्यंत आढळत आहे. ओके, आता हे बेल्ट विचारले जातील ते कुठं आहेत असं विचारलं तर तुम्हाला ते थर नीट व्यवस्थित लक्षात असलं पाहिजे. ओके, आणि त्यांची अप्रॉक्सिमेट उंची तरी माहिती पाहिजे, एक्झॅक्ट माहिती नसलं तरी. मॅग्नेटोस्फिअर म्हणले की 2000. ओके, आणि व्हॅन ॲलन रेडिएशन बेल्ट म्हटलं की 4000, इतकं तरी आपल्याला आठवलं पाहिजे. ओके, आता आपला पुढचा घटक आहे हवा आणि हवामानाचे घटक. बघूया आपण. एनिवे, चलो पुढे जाऊया आपण. हवा आणि हवामानाचे घटक बघू. एलिमेंट्स ऑफ वेदर अँड क्लायमेट. ओके, पहिला भाग आपण बघू हवा आणि हवामान याच्यातला फरक. ओके, हवा काय असते? एका ठिकाणची विवक्षित वेळी असणारी वातावरणाची स्थिती म्हणजे हवा. ओके, एका ठिकाणी विशिष्ट वेळी जे वातावरण आहे त्याला म्हणायचं आपण हवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर आपल्याच या एरियाचा जर अभ्यास केला, या ठिकाणाचा, कॉलेजचा, तर सकाळी आपली थोडीफार थंड असते, दुपारी गरम असते, संध्याकाळी पुन्हा थोडीफार थंड व्हायला जाते. याचं जेव्हा आपण हे जेव्हा बोलतो आता थंड आहे, दुपारी गरम होते, हे काय? हवा आहे. त्या ठिकाणची त्या वेळची स्थिती म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? वेदर सुद्धा म्हणतो. ओके, आणि क्लायमेट काय आहे किंवा हवामान काय आहे? कोणत्याही ठिकाणची वातावरणाची दीर्घकालीन स्थिती. म्हणजे पुणे, महाबळेश्वर किंवा या आजूबाजूचं जे वातावरण कसं असतं, आपण लगेच सांगतो थंड आहे. किंवा आपण राजस्थानचं कसं सांगतो? उष्ण आहे. किंवा आपण कोकणपट्टी कसं सांगतो? दमट आहे. हे जे सांगतो ना, हे हवामान सांगतो. तिथल्या ठिकाणचं मोर दॅन 25 इयर्स ऑब्झर्वेशन केल्यानंतर जे एक आपण कन्क्लुजन काढतो, अवरेज कशी हवा तिकडे असते, त्याला आपण म्हणायचं हवामान. हवा आणि हवामान मधला फरक लक्षात ठेवा, वेदर आणि क्लायमेट. ओके, पुढे
आता हवेचे घटक सुरुवातीला बघूया आपण पहिल्यांदा, नंतर हवामानाचे घटक बघूया. हवेच्या घटकांमध्ये पहिला घटक कोणता आहे आपला? हवेचा दाब म्हणजे काय? प्रेशर. पहिला घटक आहे आपला हवेचा दाब म्हणजे प्रेशर. समुद्र सपाटीवरती हवेचा दाब किती असतोय? 760 mm पण आपण मगाशी बघितलंय. त्याला 76 सेंटीमीटर पण कधी कधी देतात ते. कन्व्हर्जन आहे फक्त. आणि किती इंच आहे? 29.92 इंचेस मध्ये सुद्धा ते दिलं जातं. आणि MB मिलीबार तुम्हाला माहिती आहे 1013.2 मिलीबार सुद्धा आहे. आणि हवेचा दाब मोजणारी उपकरणे कुठली कुठली आहेत बघा. फर्टिनचा वायुभार मापक एक आहे, नीरद्रव्य वायुभार मापक आहे, अल्टिमीटर आणि वायुभार लेखक. वायुभार लेखक म्हणजे काय? ग्राफ असतोय, ग्राफ. त्या ग्राफ नुसार आपण मोजतो. ठीक आहे. लेखक एक लक्षात ठेवा. असं हे चारही मुद्दे तुमचे प्रेशर मोजणारे आहेत. पुढचं तापमान आहे बघा मुद्दा. तापमान आपल्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल काही विशेष डिस्कस करण्याची गरज नाहीये. त्याच्यामध्ये फक्त मोजणारी उपकरणे बघा. एक आहे तापमापक आणि दुसरा आहे थर्मोग्राफ. तापमापक तापमान लेखक त्याला म्हणतो, किंवा आपण त्याला काय म्हणतो? थर्मोग्राफ सुद्धा म्हणतो. ओके. आता दोन टर्म्स आहेत खाली बघा, आयसोबार आणि आयसोथर्म. आयसोबार म्हणजे काय? हवेचे समान दाब असणारी ठिकाणे जोडणारी रेषा म्हणजे आयसोबार झाली. आणि तसंच आयसोथर्म म्हणजे काय? समान तापमान असणारी ठिकाणे जोडणारी रेषा. आयसोबार, आयसोथर्म. नेक्स्ट आपला आहे आर्द्रता म्हणजेच काय? ह्युमिडिटी. ह्युमिडिटी बद्दल बघा. वातावरणात असणारे बाष्पाचे प्रमाण म्हणजे ह्युमिडिटी. वातावरणात किती बाष्प आहे याचं जे प्रमाण आपण मोजतो त्याला म्हणायचं ह्युमिडिटी. त्याच्यात दोन आहेत, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ऍब्सोल्यूटला आपण काय म्हणतो? निरपेक्ष. ठराविक वेळी वातावरणातील 1 मीटर क्यूब हवेतील ग्रॅम मधील बाष्पाचे प्रमाण. युनिट काही असू शकतं, युनिटचा काही संबंध नाहीये, पण एक लक्षात ठेवायचं की त्यावेळी त्या हवेत किती बाष्प आहे एक्झॅक्टली मोजलो की त्याला काय म्हणायचं? ऍब्सोल्यूट. आणि रिलेटिव्ह मध्ये काय? विशिष्ट आकारमान व तापमान असलेल्या हवेतील बाष्पाचे प्रमाण किती आहे मोजल्यानंतरचं, आणि हवेची बाष्पधारक शक्ती किती आहे यांचं गुणोत्तर काढलं की ते झालं रिलेटिव्ह. गुणोत्तर शब्द आला की काय? रिलेटिव्ह. त्याला सापेक्ष सुद्धा म्हणतो. निरपेक्ष म्हणजे काय आहे? ऍब्सोल्यूट आहे. समजा की या खोलीमध्ये 1 kg बाष्प बसू शकतं एवढी याची क्षमता आहे. 1 kgच्या वरती झालं म्हणजे बाष्प संतृप्त झालं. म्हणजे कसं ओळखतो आपण? सॅच्युरेशन होऊन पाण्याचे थेंब खाली पडायला सुरुवात झाली की समजा की सॅच्युरेशन झालेलं आहे. म्हणजे 1 kg पाठवल्यानंतर सॅच्युरेशन होणार आहे. एक झालं ते 1 kg वालं. आणि आता सध्या समजा अर्धाच kg इथं आहे. अर्धा kg डिवायडेड बाय 1 kg, 0.5 डिवायडेड बाय 1. हे जे रेशो येईल त्याला आपण काय म्हणायचं? रिलेटिव्ह ह्युमिडिटी, सापेक्ष आर्द्रता. पुढचा मुद्दा बघूया आपण. आर्द्रता मोजणारी उपकरणे कोण आहेत बघा. वेट अँड ड्राय थर्मोमीटर आहे, हायग्रोमीटर आहे आणि हायग्रोग्राफ आहे. वेट अँड ड्राय थर्मोमीटर वर तुम्ही फिजिक्स मध्ये किंवा केमिस्ट्री मध्ये पण अभ्यासला असणार आहे 11-12ला. हे सगळी उपकरणं आर्द्रता मोजायची आहेत. पुढचा आपला मुद्दा आहे वृष्टी. त्याला आपण म्हणतो प्रिसिपिटेशन. हवा बाष्प संतृप्त बनल्यानंतर बाष्प पर्जन्य किंवा हिमाच्या स्वरूपात भूपृष्ठावरती येते तेव्हा त्याला आपण म्हणतो वृष्टी किंवा पाऊस. आता वृष्टीमध्ये बघा, वृष्टी मोजणारी एकक कुठली आहेत? रेन गेज कॉमन आहे, आपण बघतोय. तर त्याच्यामध्ये खालचा पण लक्षात ठेवा, आयसो हाईट. जसं आपण मगाशी आयसो बार किंवा आयसो थर्म बघितलं तसं आयसो हाईट आहे, समान पर्जन्य असणारी ठिकाणे जोडणारी रेषा म्हणजे आयसो हाईट. त्याच्या पुढे बघा वारा. वाराला आपण काय म्हणतो? विंड. विंडची डेफिनेशन काय असते? जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे होणारी हवेची हालचाल म्हणजे वारा. मोजणारी उपकरणे कुठली आहेत? विंड व्हेन, अॅनेमोमीटर आणि अॅनेमोग्राफ. हे सगळे वारा मोजणारी युनिट आहेत. त्याच्या पुढे आहे सनलाइट किंवा सूर्यप्रकाश त्याला म्हणतो. त्याचं मापन सन डाईल न केलं जातं बरं का. कशाने केलं जातं? सन डाईलनं. सूर्यप्रकाशाचा कालावधी मोजला जातो. सन डाईलनं काय मोजलं जातं? ऑप्शन मध्ये येईल तुम्हाला सूर्याची प्रखरता किंवा इंटेन्सिटी, सूर्याचा कालावधी किंवा अजून काही ऑप्शन येतील, पण कालावधी मोजतो सन डाईलनं. कालावधी, इथे शब्द कालावधी महत्वाचा आहे. पुढे आयसोहेल म्हणायचं त्याला.
जसं आतापर्यंत आपण आयसो बार आयसो थर्मल ही काय आयसो हेल म्हणजे समान सूर्यप्रकाश कालावधी असणाऱ्या ठिकाणांना जोडणारी रेषा म्हणजे काय आहे आयसो हेल आहे. ओके. त्याच्यानंतर आहे दृश्यता. ओके. त्याच्या पुढे आहे मेघ. ओके. मेघ मध्ये बघा ओक्टास किंवा अष्टांश नावाचे एक युनिट आहे. याच्याने काय मोजलं जातं मेघांनी आकाशाचा किती भाग व्यापला आहे हे ओक्टाज मध्ये मोजलं जातं. ओके. म्हणजे 3 अष्टांश 4 अष्टांश असं ते मोजलं जातं. म्हणजे आकाशाचे 8 भाग पाडायचे आणि किती भाग व्यापले आहेत कशाने ढगांनी हे मोजण्याचं युनिट आहे अष्टांश. पुढे आहे आयसोनेफ समान अभ्राच्छदित ठिकाणे जोडणारी रेषा म्हणजे आयसोनेफ. ओके. तर हे सगळे लक्षात ठेवा आयसो वाले. आतापर्यंत आपण बघितलो आयसो हाईट बघितलं ते कुठं बघितलं आपण वृष्टी पर्जन्यामध्ये बघितलं होतं. ओके. आणि आयसो हेल कुठं बघितलं सूर्यप्रकाशामध्ये. आणि आयसो नेफ बघितलं ते मेघांनी अभ्राच्छादित प्रदेशाच्या बाबतीमध्ये. आयसो बार आणि आयसो थर्मल कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. ओके. हे झाले हवेचे युनिट्स. आता पुढे आपण बघूया हवामानाचे घटक बघूया. पहिला आहे एलिमेंट्स ऑफ क्लायमेट मध्ये समुद्र सपाटीपासूनची उंची. पहिला पॉईंट. तुम्हाला असं आता हा वरच्या ठिकाणी एकदम डिटेल आपण बघितलंय. तुम्हाला असंही विचारलं जाईल की हवेचे खालीलपैकी कोणते घटक आहेत. हे घटक माहिती असले पाहिजे सगळे. हवेचा दाब आहे तापमान आहे आर्द्रता आहे वृष्टी आहे वारा सूर्यप्रकाश दृश्यता आणि मेघ. हे किती आहेत 8 पॉईंट्स आहेत. 8 घटक हवेचे आहेत. ओके. तसंच हवामानाचे घटक बघा ओव्हरऑल फक्त पहिल्यांदा नावं बघून घेऊया. पहिला आहे तुमचं समुद्र सपाटीपासूनची उंची. दुसरा आहे तुमचा अक्षांश. तिसरा आहे वातावरणाचा परिणाम. चौथा तुमचा मुद्दा आहे दिवस आणि रात्र कालमान. पाचवा आहे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर. सहावा आहे समुद्र सानिध्य. सातवं प्रचलित वारे. आठवा समुद्र प्रवाह. नववा पाऊस आणि अभ्राच्छादित आकाश. 10वा जमिनीचा उतार. 11वा आहे डोंगराच्या ओळींची किंवा रांगांची दिशा. 12वा अरण्य आणि 13वा आहे जमिनीचा प्रकार. 13 घटक आहेत जे हवामानाचे घटक म्हणून गणले जातात. आता वन बाय वन बघूया. समुद्र सपाटीपासूनची उंची. काय परिणाम झाला पाहिजे हवामानावरती समुद्र सपाटीपासूनच तापमानात पहिला फरक पडला पाहिजे. ओके. उंच जाऊ तसं काय होतं तापमान कमी होणार आहे. आणि तो लॅप्स रेट आपण मगाशी बघितला 1 डिग्री सेल्सिअस फॉर 165 मीटर किंवा 1 किलोमीटरला 6.5 डिग्री सेल्सिअस. ओके. पुढचा मुद्दा आहे आपला अक्षांश. अक्षांश वाढत जाईल तसे तापमान कसे होते कमी होते. विषुवृत्तावरती तापमान जास्त आहे आणि पोलवरती तापमान कमी आहे. हा एक मुद्दा क्लिअर आहे. ओके. पुढे वातावरणाचा परिणाम. वातावरणाचा हवामानावरती कसा परिणाम होतो बघा. वातावरणातल्या काही गोष्टी आहेत ज्या घटना आहेत त्यातल्या कुठली घटना पहिली बघा स्कॅटरिंग. दुसरा आहे रिफ्लेक्शन. तिसरा आहे ऍब्सॉर्प्शन. ओके. तुमचं वातावरण कसं आहे त्याच्यानुसार हे तिन्ही घटक बदलत असतात. राईट. ओके. जर तुमच्या वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण अधिक असेल तर ऍब्सॉर्प्शन वाढू शकतं. बरोबर आहे. तुमची जमीन कशा प्रकारची आहे तुमची जमीन बर्फाच्छादित असेल तर तुमचं रिफ्लेक्शन वाढणार आहे. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये धुलीकण अधिक असेल तर स्कॅटरिंग वाढणार आहे. ओके. या तिन्ही गोष्टीमुळे तुमच्या वातावरणामुळे परत परिणाम होतात. एक तर वातावरण कसं आहे त्याच्यावरून यांच्यावरती परिणाम होतोय आणि या तिन्ही गोष्टीचा पुन्हा अल्टिमेटली परिणाम तुमच्या वातावरणावरती म्हणजे हवामानावरती होणार आहे. ओके. पुढच्या बाजूला बघा स्कॅटरिंग मुळे जनरली काय होतं 6% सौरशक्ती पृष्ठभागावरती पोहोचत नाही. आपण जे हीट बॅलन्स नावाचा टॉपिक बघणार आहोत तेव्हा आपल्याला डिटेलमध्ये बघता येईल. 6% सौर ऊर्जा जे सूर्यापासून पृथ्वीवरती येत आहे ती 6% पृथ्वीवरती पोहोचतच नाही. का तर ती स्कॅटर होते. स्कॅटर म्हणजे काय जे सूक्ष्म कण धुलीकण वगैरे असतात ते त्यांना पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. स्कॅटरिंग मुळेच आपल्याला आकाश कसा दिसतोय निळा दिसतोय. सायन्स मध्ये तुम्ही वाचलं असणार आहे हे स्कॅटरिंगचा गुणधर्म आहे. पुढचा पॉईंट बघा रिफ्लेक्शन. 27% भाग रिफ्लेक्ट होतोय. हा जनरली ढगांपासून होतो. सूर्यप्रकाश ढगांमुळे आपल्या इथे पोहोचू शकत नाही. ढगच त्याला रिफ्लेक्ट करून वरती पाठवतात. 27% आहे ते. ओके. आणि ऍब्सॉर्प्शन आहे 14%. वातावरणच ऍब्झॉर्व करतं जे की पृथ्वीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. त्यामुळे हे वातावरणाचा परिणाम मध्ये हे तिन्ही घटक मला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा मुद्दा तुमचा आहे दिवस व रात्र कालमान. याचा कसा परिणाम झाला पाहिजे कॉमन सेन्स याच्यामध्ये. जर तुमचा दिवस जास्त असेल तर सूर्य ऊर्जा जास्त आहे आणि तापमान जास्त आहे. ओके. त्याच्या खाली बघा
निरनिराळ्या अक्षांशावरील उन्हाळ्यातील दिवसांची कालमर्यादा आपण दिलेली आहे. ओके. 0 डिग्री वरती 12 तास दिनमान तुमचा असणार आहे. ओके. थोडं पुढे जा, 17 डिग्री वरती 13 तास आहे. 41 डिग्री वरती किती आहे तुमचा? 15 तास आहे. 63 डिग्री वरती 20 तास आहे. आणि 66 डिग्री 33 मिनिट वरती किती आहे ते? 24 तास आहे. इथे तुम्हाला कधी कधी 24 तास दिवस आढळतो. त्याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे, त्याच्या पुढे बदलणार आहे. हे कशामुळे होतंय? उत्तरायण किंवा दक्षिणायन, त्याला आपण काय म्हणतो? सूर्याचे भासमान. ओके. भासमान भ्रमण, त्याच्यामुळे होत आहे. पुढे बघा, हे जे आहे 67 डिग्री 21 मिनिट, इथे किती आहे? 1 महिना. हे 22च्या की 21च्या मेन्स मध्ये आलेलं आहे. ओके. असं विचारलं होतं की दिवसाचा कालावधी किती असतो 67 डिग्री सेल्सिअस वरती, तर ते किती आहे? 1 महिना असतो. 24 तास कुठं असतो? 66 डिग्री 33 मिनिट, एक लक्षात घ्या. आणि 90 डिग्री वरती जर ध्रुवावरती गेला तर तिथं काय आहे? 6 महिने दिवस असतो आणि 6 महिने रात्र असते. ओके. हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर 2021च्या मेन्स मध्ये ते आलेलं होतं. पुढचा मुद्दा, पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सुद्धा तुमच्या हवामानाला फरक पडेल का? पाडलं पाहिजे. जर सूर्य जास्त अंतरावर असेल तर टेम्परेचर कमी असणार आहे, जवळ असेल तर टेम्परेचर जास्त असणार आहे. अपसूर्य म्हणजे काय? अपहेलन म्हणतो आपण त्याला. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर सर्वाधिक जेव्हा असते तर आपण काय म्हणतो? अपसूर्य. आणि ते किती असतं? 152 मिलियन किलोमीटर ते अंतर आहे. 152 किलोमीटर. आणि ते कधी होतं? 4 जुलैच्या दिवशी हे आढळून येतं. ओके. पुढे बघा, उपसूर्य कधी आहे? पृथ्वी आणि सूर्यातील अंतर कमी असेल तेव्हा, त्याला आपण काय म्हणतो? पेरिहेलन. ओके. आणि त्यावेळेस अंतर किती आहे? 147 मिलियन किलोमीटर. आणि ते कधी घडून येतं? 3 जानेवारीच्या दिवशी. ओके. आता तुम्हाला उपसूर्य म्हणजे जवळचा लक्षात आलं पाहिजे फक्त. ओके. आणि अपसूर्य म्हणजे लांबचा, इतकं लक्षात आलं पाहिजे. आता 3 जानेवारीला आहे का 4 जुलैला, एवढं कन्फ्युजन होत असेल तर उपचा उ आणि 3चा 3 सेम तुम्ही जोडू शकता. उ आणि 3 सेम दिसत ना, तर ते तुमच्या लक्षात राहील. ओके. राहिला 4 जुलै, ते अपसूर्याला जोडायचं आहे. ओके. पुढे बघा, सोलार कॉन्स्टंट एक प्रकार आहे. सोलार कॉन्स्टंट म्हणजे काय? पृथ्वीला सूर्यापासून किती ऊर्जा मिळते याच्यावरनं सोलार कॉन्स्टंट मोजला जातो. अपसूर्याच्या केसमध्ये ते किती आहे? 1.88 कॅलरी पर सेंटीमीटर स्क्वेअर. एका सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये सूर्य आपल्याला 1.88 कॅलरी ऊर्जा देते. ओके. आणि उपसूर्यमध्ये ती 2.01 कॅलरी इतकी ऊर्जा देते. अवरेज किती असतो? 1.94 अवरेज आहे. 1.94 कॅलरी. पुढे येईलच एका ठिकाणी, तरी लिहून घ्या. 1.94 इज द अवरेज सोलार कॉन्स्टंट. तुम्हाला एनर्जी टॉपिक मध्ये GS4 ला सुद्धा 2दा हा प्रश्न विचारून झाला. व्हॉट इज सोलार कॉन्स्टंट, किती असतो? GS4 सायन्स टेक मध्ये. ओके. तर 1.88 आणि 2.01 लक्षात ठेवा. उप आणि अप मध्ये एक्सचेंज केलं तर लक्षात आलं पाहिजे. ओके. अपला कमी असणार आहे, उपला जास्त असणार आहे. पेरिहेलन आणि अपेहेलन. ओके. आणि डिस्टन्स पण लक्षात ठेवा, 152 मिलियन किलोमीटर आणि 147 मिलियन किलोमीटर. ओके. पुढचा मुद्दा आपला आहे समुद्र सानिध्य. समुद्र सानिध्य बघा, समुद्राच्या जवळ असणाऱ्या ठिकाणी हवामान कसं असणार आहे? सम असणार आहे. आणि दूर असणार विषम असणार आहे. कारण काय असतं? त्याला आपण काय म्हणतो? खारे वारे आणि मतले वारे आहेत, त्याच्यामुळे काय होतंय? टेम्परेचर मध्ये डिफरन्स कमी होतोय. ओके. खालच्या बघा, समुद्रा नजीकच्या प्रदेशात दिवसा समुद्रावरून काय वाहतात? खारे वारे. समुद्रावरून वाहणारे खारे, नावातच आहे खारे आहेत. ओके. आणि उलट जमिनीवरून समुद्राकडे वाहणारे कसे असतात? मतलई वारे. आता कधी वाहतात ते? टेम्परेचर डिफरन्स झालं की वाहतात. ओके. दिवसा समुद्रावरूनच का वाहतात ते? दिवसा समुद्रापेक्षा जमीन जास्त तापते, त्यामध्ये तर टेम्परेचर जास्त होतं आणि प्रेशर कमी होतं, लो बेल्ट तयार होतो, त्याच्यामुळे समुद्राकडनं वारा वाहणार आहे. ओके. आणि उलटी कंडिशन कधी होते? रात्री उलटी कंडिशन होते. याच्यामुळे काय होतं? समुद्राचं जास्तीचं सॉरी, दिवसा काय होतं? तापमान एक्सचेंज होतं. जास्त असताना तापमान समुद्राकडे जाऊ शकतं किंवा समुद्राचं थंड तापमान जमिनीकडे येतं, त्यामुळे बॅलन्स होतं. ओके. आणि तीच क्रिया उलटी सुद्धा होणार आहे. ओके. हे दोन्ही लक्षात ठेवा. समुद्र सानिध्यामध्ये या गोष्टी होत असतात, खारे आणि मतलई वारे. उदाहरण म्हणून काय दिलं बघा, सुरत मध्ये 9 डिग्री सेल्सिअस आणि नागपूरमध्ये किती आहे? 14.5 डिग्री सेल्सिअस. हे तापमानामधलं फरक आहे. ओके. उन्हाळ्यातलं आणि हिवाळ्यातलं तापमानातला फरक त्यांनी सांगितलेला आहे. सुरतला किती आहे फक्त?
9 डिग्री. उन्हाळा हिवाळ्यातलं मॅक्झिमम टेम्परेचर आपण घेतलं तर ते 9 डिग्री दिसतं. पण नागपूरला 14.5 आहे. सुरत समुद्राजवळ आहे आणि नागपूर समुद्रापासून दूर असल्यामुळे. पुढचा मुद्दा बघा, प्रचलित वारे. ओके, एखाद्या प्रदेशातून वाहणाऱ्या वाऱ्याच्या तापमानानुसार प्रदेशातील हवेच्या तापमानात फरक पडतो. ओके, एखाद्या प्रदेशातील वाहणारे वारे आपण हे बघतो. आता गल्फ वारे कसे असतात, गरम असतात. गरम वारे वाहा लागले की ते त्या प्रदेशाला गरम करतात. ओके, आणि बोरा वारे थंड असतात, ते वाहा लागले की ते थंड करणार आहे. ओके, पुढचा मुद्दा, समुद्र प्रवाह. समुद्र प्रवाह पण असतात. ओके, समुद्र किनाऱ्यावर वाहणारे आपण अल निनो ला निनो बघतो, ते समुद्र प्रवाह आहेत. थंड आहे की गरम आहे त्याच्यावरून आपण त्याला नाव दिले अल निनो आणि ला निनो. ओके, उष्ण किंवा थंड समुद्र प्रवाहानुसार लगतच्या प्रदेशातील तापमानात वाढ किंवा घट दिसून येत असते. पुढचा मुद्दा आहे आपला, पाऊस आणि अभ्राच्छादित आकाश. अभ्राच्छादित प्रदेशात सूर्याची किरणे जमिनीवरती पोहोचणार नाहीत, त्यामुळे तापमान कमी असणार आहे. पुढचा, जमिनीचा उतारानुसार सुद्धा हवामानावरती परिणाम होतो. कसा बघा, सूर्याच्या बाजूने जर उतार असेल तर जमिनीवरती सूर्याची किरणे कमी जागा व्यापतात, बरोबर आहे. तर हे जर असा तुमचा डोंगर असेल आणि इथं जर तुमचा सूर्य असेल, ओके, इथून येणारी जी किरणे आहेत, ओके, आणि या बाजूला जे पडणारी किरणे आहेत त्याच्यामध्ये फरक आहे. या बाजूला जे किरण पडतात ती जागा कमी व्यापतात आणि तेच किरण अपोजिटला गेलं तर ती जागा जास्त व्यापतात. ओके, जर जागा कमी वापरत असेल तर काय झालं, उष्णता जास्त मिळाली, आणि जागा जास्त वापरली तर उष्णता कमी असणार आहे. त्यामुळं त्यांचा उतार कोणत्या बाजूने आहे ते मॅटर करतं. त्यामुळे जमिनीचा उतार सुद्धा हवामान बदलाचा एक घटक आहे. पुढे बघा, डोंगरांची ओळ किंवा रांगीची दिशा. आता हिमालयाची रांग आहे, तिकडून येणारे थंड वारं अडवत आहे, त्यामुळं आपलं हवामान बदललंय. जर हिमालय नसला असता तर आज भारताचं हवामान वेगळं असलं असतं, बरोबर आहे. त्यामुळं त्या डोंगर रांगाची दिशा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. जर हिमालय रांग आडवी असण्याऐवजी जर सरळ झाली असती तर भारताचे असं 2 भाग पडले असते, राईट. तर ईस्ट आणि वेस्ट आणि दोघांचं वातावरण कदाचित वेगळं असलं असतं. ओके, ईस्ट मध्ये कदाचित पाऊस खूप जास्त पडला असता, वेस्टला पडला नसता. ईस्टला काय पडला असता, मान्सून वारे आले असते आणि त्या साईडलाच पाऊस जास्त आला असता, आणि इकडच्या बाजूला मान्सून वारे नसले असते. ओके, हा दोन्हीतला एक डिफरन्स आहे. ठीक आहे, तर रांगांची दिशा तुम्ही बघितली, कसा फरक पडतो. ओके, पुढे बघा, अरण्ये. अरण्ये कसा परिणाम करतात, हवेतील बाष्पाचे प्रमाण जास्त किंवा कमी होतं. अरण्य जास्त असेल तर बाष्प जास्त असणार, ऑफकोर्स आहे. आणि त्याच्या पुढे आहे जमिनीचा प्रकार, उष्णता ग्रहण शक्ती बदलते. आपण बघितलं, काळी जमीन असेल तर उष्णता जास्त घेणार आहे, राईट, आणि बर्फ असेल तर उष्णता रिफ्लेक्शन जास्त असणार आहे. ओके, इतके सगळे 13 घटक तुमच्या हवामानावरती परिणाम घडवून आणत असतात. ओके, पुढचा मुद्दा आहे सोलार रेडिएशनचा. त्याला आपण काय म्हणतो, सौर विकिरण म्हणतो. ओके, सोलार रेडिएशन म्हणजे सौर विकिरण. एनर्जी रिसिव्ड बाय द अर्थ इज नोन ॲज अ इनकमिंग रेडिएशन. इनकमिंग सोलार रेडिएशन त्याला म्हणतो आपण इन्सोलेशन. ओके, इनकमिंगला इन्सोलेशन म्हणायचं. पुढे बघा, सोलार कॉन्स्टंट इथं आपण परत बघतोय. On an average, the Earth receives 1.94 calories per centimeter square per minute at the top of its atmosphere. Okay, यात युनिट लक्षात ठेवा, 1.94 कॅलरीज पर सेंटीमीटर स्क्वेअर पर मिनिट आहे. युनिट सुद्धा एकदा GS4 ला विचारून झालेलं आहे. ओके, तर मिनिटच्या ऐवजी सेकंड टाकेल, सेंटीमीटर स्क्वेअरच्या ऐवजी मीटर टाकेल, ते नीट लक्षात ठेवायचं आहे. ओके, कुठं आहे ते, जमिनीवरती आहे का, ऍट द टॉप ऑफ ऍटमॉस्फिअर आहे. 1.94 सुद्धा टॉपला आहे त्याच्या. ओके, पुढचा मुद्दा बघा आपला, व्हेरिएशन ऑफ इन्सोलेशन ऍट दी सरफेस ऑफ दी अर्थ. ओके, इन्सोलेशन मधलं व्हेरिएशन कशा प्रकारचं असतं ते दिसून येतं. ते बघा, द फॅक्टर दॅट कॉजेस दीज व्हेरिएशन इन इन्सोलेशन आर. इन्सोलेशन म्हणजे सूर्याकडून येणाऱ्या रेडिएशन मधला फरक. एक तुमचा पहिला मुद्दा आहे रोटेशन ऑफ द अर्थ. अर्थ रोटेट करत असल्यामुळे रेडिएशन मध्ये फरक दिसणार आहे किंवा इन्सोलेशन मध्ये फरक दिसणार आहे, हे क्लिअर आहे. दुसरा आहे अँगल ऑफ द इन्सोलेशन ऑफ द सनरेज. हा सगळ्यात मोठा अँगल आहे. ओके, सूर्य किरणे पृथ्वीच्या त्या भागावरती किती डिग्रीनं अँगल करतात तो महत्वाचा भाग आहे. ओके, बरोबर आहे. इन्सोलेशन उदाहरणार्थ अँगलचं बघा की आता कर्कवृत्त, मकरवृत्त वगैरे अँगल कसा असतो, जनरली 90च्या डायरेक्शन मध्ये असतो. कधी
दक्षिणायन आणि उत्तरायणच्या वेळेस. ओके. आणि इन जनरली विषुववृत्तावरती 90 डिग्री असतं, तर तिथे उष्णता जास्त असणार आहे आणि ध्रुवावरती कसं असणार आहे, कमी असणार आहे. त्यामुळे हा अँगल इन्सोलेशन मध्ये तसा फरक पडतो. इन्सोलेशन मध्ये येणारी ऊर्जा, सूर्यापासून येणारी ऊर्जा. पुढचा मुद्दा, द लेंथ ऑफ द डे सेम आहे, जास्त दिवस मोठा तर इन्सुलेशन जास्त. ट्रान्सपरन्सी ऑफ द ऍटमॉस्फिअर, ऍटमॉस्फिअर मध्ये जास्त बाष्प असेल तर ऊर्जा खालीपर्यंत कमी पोहोचेल, किंवा इतर गॅस असेल तर ऊर्जा खालीपर्यंत कमी पोहोचणार आहे. त्याच्या पुढे आहे कॉन्फिगरेशन ऑफ द लँड. लँडचं कॉन्फिगरेशन, लँड कशा प्रकारची आहे, लँड वरती झाडांचं कव्हर आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्याच्यावरती परिणाम होतो. हे चारही मुद्दे, चार नाही 5 मुद्दे इन्सुलेशनच्या बाबतीत लक्षात ठेवायचे आहेत. ओके. पुढचा मुद्दा बघा. The fact that the Earth's axis makes an angle of 66 degree with a plane of its orbit round the sun has a greatest influence on the amount of insulation received at the different latitude. तुम्हाला विचारलं जाईल की खालीलपैकी कोणता घटक इन्सुलेशन रिसिव्ड वरती सगळ्यात अधिक परिणाम करणार आहे, आणि वरचे जे 5 मुद्दे ते 5ही तुम्हाला लिस्ट मध्ये दिले जाऊ शकतात. त्यातला सगळ्यात मोठा मुद्दा कुठला आहे, अँगल. ओके. अर्थचा ऍक्सिस, त्याच्या रोटेशन, त्याला आपण काय म्हणतो, परिभ्रमण म्हणतो ना, परिभ्रमण कक्षेशी त्याचा जो अँगल आहे तो सगळ्यात महत्वाचा घटक आहे. ओके. नेक्स्ट बघा. ओके. सेकंड फॅक्टर दॅट डिटरमाइन्स द अमाऊंट ऑफ इन्सुलेशन रिसिव्ड कुठला आहे, अँगल ऑफ इन्फ्लेशन ऑफ द रे. हे कशामुळे होणार आहे, पृथ्वीच्या अँगलमुळेच हे अँगल तयार होणार ना, त्यामुळे हा दुसरा मुद्दा आहे. ओके. डिपेंड्स ऑन दी अल्टिट्यूड. एक बघा, हायर अल्टिट्यूड लेस अँगल दे मेक्स विथ द सरफेस ऑफ द अर्थ रिझल्टिंग इन द स्लांट सनरे. अँगल जेवढा छोटा आहे तेवढं काय असणार आहे, एकदम स्लांट पडणार आहे, एकदम तिरपी रेषा पडणार आहे. रे कसं असणार, एकदम तिरपे. मग काय झालं, ते एरिया जास्त कव्हर झालं, कव्हर्स मोर एरिया, पास थ्रू द ग्रेटर डिस्टन्स. एरिया वाढला, डिस्टन्स पण वाढलेलं, त्यांना ट्रॅव्हल करायचं, बरोबर आहे. ओके. तर फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितला तर अशी जर तुमची पृथ्वी असेल, ओके, आणि इथे सूर्य असेल, त्याला इथं पोहोचायला जेवढं डिस्टन्स पार करावं लागतं, इथं पोहोचायला जास्त करावं लागतं. ओके. त्यामुळे डेप्थ सुद्धा वाढली, इथं डेप्थ कमी आहे, एक मुद्दा झाला. आणि दुसरा एरियाचा, हा कमी एरिया कव्हर करतो आणि हा एरिया जास्त कव्हर करतोय, हा दुसरा डिफरन्स झाला. याच्यामुळे काय झालं, जो डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल करतोय त्या केसमध्ये ऍब्सॉर्प्शन, स्कॅटरिंग आणि डिफ्युजन जास्त असणार आहे. ऑफकोर्स जास्त असणार आहे, कारण वातावरणाचा डिस्टन्स वाढलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या केसमध्ये एनर्जी किती असणार आहे, लेस एनर्जी रिसिव्ह करणार आहे. हा एक डिफरन्स हायर लॅटिट्यूडच्या बाबतीत लक्षात ठेवायचा आहे. ओके. पहिला मुद्दा आहे पृथ्वीचा ऍक्सिसचा अँगल, आणि दुसरा मुद्दा आहे तुमचा रेजचा अँगल, सन रेजचा अँगल. हे दोन मुद्दे तुमच्या इन्सुलेशन वरती सगळ्यात जास्त प्रभाव टाकतात, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त प्रभाव कोण टाकतो, ऍक्सिसचा अँगल. ओके. लेंथ ऑफ द डे इन नॉर्दर्न हेमिस्फिअर. नॉर्दर्न हेमिस्फिअरचा जर आपण विचार केला तर डे किती दिवसाचा असतो, किती तासाचा असतो बघा. डिसेंबर 22 आणि जून 21 असं दोन्ही आपण घेतलेले आहेत. या केसमध्ये बघा, डिसेंबर 22ला 0 डिग्री वरती दोन्हीकडे 12 तास आहेत. ओके. आणि पुढे बघा, डिसेंबर 22ला 10 तास 48 मिनिटं आहेत तुमचे 20 डिग्रीला, 40 डिग्रीला 9 तास आहेत, 60 डिग्रीला 5 तास 33 मिनिटं, आणि 90 डिग्रीला 0 आवर्स आहेत. म्हणजे डे कमी कमी होत जातोय पुढे जाईल तसं. ओके. आणि खालच्या बाजूला बघा, जून 21ला काय झालंय, 12 तास आहे, पुढे तो 13 तास होते, पुढे 14 तास, त्याच्यानंतर 18 तास, आणि सगळ्यात शेवटी 6 मंथ होत आहे. तुम्हाला दिवस दिला जाईल आणि डेचा टाइम विचारला जाईल, डिग्री देऊन, अक्षांश देऊन विचारला जाऊ शकतो. ओके. हे तर तुमचा लेंथ ऑफ द डेचा मुद्दा. ओके. पुढे बघा, स्पाशियल डिस्ट्रीब्युशन ऑफ द इन्सोलेशन. ओके. स्पाशियल डिस्ट्रीब्युशन बघू. इन ट्रॉपिक्स आणि इन पोलचा जर आपण विचार केला तर इन्सोलेशन तुम्हाला ट्रॉपिक्स मध्ये 320 वॅट पर मीटर मिळतं, मीटर स्क्वेअर करा त्याला. ओके. आणि 70 वॅट पर मीटर स्क्वेअर तुम्हाला मिळतं पोल वरती. ओके. किती प्रमाण वॅट मध्ये ते मोजलं जातं, इन्सुलेशन जर मोजायचं झालं तर दोन्ही पद्धतीने मोजतो. वरती आपण कॅलरीज पण बघितलं, 1.94 बघितलं ते कॅलरी, आणि हे वॅटच्या बाबतीत मोजलं तर 320 आणि 70 आहे. पुढचा मुद्दा, सर्वाधिक इन्सुलेशन बघा, सब ट्रॉपिकल डेझर्ट मध्ये सर्वाधिक इन्सुलेशन आहे. असाही प्रश्न येऊ शकतो की सर्वाधिक इन्सुलेशन पृथ्वीवरती कुठं आहे. ट्रॉपिकल डेझर्ट, सब ट्रॉपिकल डेझर्ट, कोल्ड डेझर्ट असे वेगवेगळी नावं विचारली जाऊ शकतात. तर हे सब ट्रॉपिकल डेझर्ट मध्ये आहे. वेअर क्लाउडीनेस इज द लिस्ट. का बरं, कारण आहे त्याचं, कारण आहे क्लाउडीनेस इज लिस्ट. असा दुसरा प्रश्न इथं बनू शकतो, सब ट्रॉपिकल डेझर्टला सर्वाधिक इन्सुलेशन आहे, त्याचं कारण
ऑप्शन आहे की टेम्परेचर जास्त आहे, हवा कोरडी आहे, आणि तिसरं असं होतं की क्लाउडीनेस कमी आहे. ओके, तर क्लाउडीनेस कमी असणे तसं कारण आहे. ओके, पुढचा तुमचा मुद्दा आहे इक्वेटर हे ट्रॉपिक पेक्षा कमी इन्सुलेशन मिळवते. इक्वेटरला इन्सुलेशन कमी मिळतं ट्रॉपिक पेक्षा, ट्रॉपिक मध्ये जास्त इन्सुलेशन मिळतं. ओके, त्याच्यानंतर पुढचा चौथा मुद्दा बघा, सेम लॅटिट्यूडचा जर आपण विचार केला, ओके, समुद्रापेक्षा जमिनीच्या भागावरती अधिक इन्सुलेशन असणार आहे. कारण काय असतं, उष्णता ग्रहण शक्ती समुद्राची जमिनीची जास्त असणार आहे. ओके, पुढचा मिडल आणि हायर लॅटिट्यूडचा जर मी विचार केला तर समर मध्ये विंटर पेक्षा इन्सुलेशन अधिक आहे. हे कॉमन सेन्स आहे. ओके, हे इन्सुलेशनच्या बाबतीतले, स्पाशियल डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीतले 5 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, त्याचा पुढे बघा, हिटिंग अँड कुलिंग ऑफ द ऍटमॉस्फिअर बघूया आपण. पृथ्वीस सूर्यापासून शॉर्ट वेव्हच्या माध्यमातून ऊर्जा मिळते व पृथ्वी तापते. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा कशी असते, शॉर्ट वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये आहे. जेवढा ऊर्जा देणारा घटक जो आहे, जेवढा जास्त उष्ण आहे तेवढे त्याचे वेव्ह शॉर्ट असणार आहे. राईट, सूर्य जास्त ऊर्जा असणारा तारा आहे, तर त्याच्यापासून येणारी ऊर्जा कशी असणार आहे, शॉर्ट वेव्ह मध्ये असणार आहे. च्या माध्यमातून ऊर्जा मिळते व पृथ्वी तापते. आणि पृथ्वी तापली तर म्हणता पृथ्वीकडून सुद्धा ऊर्जा बाहेर पडणार आहे. ती कशी आहे, लॉंग वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये आहे, कारण पृथ्वी कम्पॅरेटिव्हली कमी तापणार आहे, त्याची उष्णता कमी असणार आहे. ओके, लॉंग वेव्हच्या स्वरूपात ऊर्जा वातावरणाकडे पाठवली जाते. ओके, आता ही ऊर्जा पाठवण्याचे तिन्ही मेथड आहेत बघा. एक आहे कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि ऍडव्हेक्शन. असं 3 प्रकारे उष्णता पृथ्वीकडून वातावरणाला पाठवली जाते. ओके, असं तुम्हाला विचारलं तर पृथ्वीकडे येणारे ऊर्जा कुठल्या वेव्ह मध्ये असतात, शॉर्ट वेव्ह मध्ये, आणि पृथ्वीकडून वातावरणाकडे जाणारी ऊर्जा कुठली आहे, लॉंग वेव्ह मध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे. जमिनीशी कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या खालच्या थरातील हवा जमिनीकडून उष्णता घेऊन तापते, ती कुठली मेथड आहे, कंडक्शनची मेथड आहे. मग अशी आपण डिस्कस केलं, कॉन्टॅक्ट मध्ये असेल आणि दोघांमध्ये टेम्परेचर डिफरन्स असेल तर जी उष्णता ट्रान्सफर होते त्याला आपण काय म्हणतो, कंडक्शन मेथडनं उष्णता ट्रान्सफर होणं. म्हणजे आपण फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये पण हा अभ्यास केला असणार आहे. ओके, 2 बॉल आहेत, एक जास्त टेम्परेचर एक कमी टेम्परेचर जवळ ठेवलं तर एकमेकांकडे ते हीट ट्रान्सफर करतात वगैरे आपण पाहिलं आहे. ओके, बरं शेवटी सिंपल जर सांगायचं झालं तर आता तुम्ही चहाचा कप ठेवलाय हवेमध्ये, इथं टेबलवरती ठेवलाय, तो थंड झाला, तर ते कंडक्शन आहे का कन्व्हेक्शन आहे, कंडक्शन आहे. डायरेक्टली तो कॉन्टॅक्ट मध्ये येतो ना, लिक्विड सरफेस चहाचा हवेशी कॉन्टॅक्ट मध्ये येऊन ते थंड होते. राईट, त्यामध्ये कंडक्शन मेथड आहे. ओके, पुढचा कन्व्हेक्शन मेथड बघा. कन्व्हेक्शन मेथड, खालच्या थरातील तापलेली हवा वातावरणाच्या वरच्या थराकडे वाहते व तेथील हवेश उष्णता देते. मग अशी आपण बघितलं, कन्व्हेक्शन फ्लो तयार होतो, उष्ण हवा वर जाते आणि थंड हवा खाली येते, असं एक सर्क्युलर भाग तयार होतो, त्याच्यामुळं उष्णता ट्रान्सफर होत असते. ती झाली तुमची कन्व्हेक्शनची. त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टिकल हिटिंग म्हणतो. ओके, या व्हर्टिकल हिटिंग प्रोसेसला आपण काय म्हणतो, कन्व्हेक्शन. आणि ऍडव्हेक्शन मात्र बघायचं झालं तर ट्रान्सफर ऑफ द हीट थ्रू द हॉरिझॉन्टल मुवमेंट. ही कशी मुवमेंट आहे, हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ द एअर इज कॉल्ड एज अ ऍडव्हेक्शन. ओके, व्हर्टिकल मुवमेंट इज कन्व्हेक्शन आणि हॉरिझॉन्टल मुवमेंट इज ऍडव्हेक्शन. ऍडव्हेक्शनचं मुळे एक वारा वाहत होता, म्हणजे लू वारा आहे, किंवा असे अनेक वारे आहेत. उदाहरण एक सिंपल घ्यायचं तर लू वारा हे ऍडव्हेक्शनचा रिझल्ट आहे. ओके, पुढचा मुद्दा आपला आहे टेरेस्ट्रियल रेडिएशनचा. ओके, टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हणजे काय बघा. मगाशी आपण बघितल्याप्रमाणे सूर्याकडून शॉर्ट वेव्हच्या माध्यमातून जे इन्सुलेशन मिळते त्याने पृथ्वी तापते व तिच्याकडून लॉंग वेव्हच्या माध्यमातून नजीकच्या वातावरणास ऊर्जा मिळते, त्यास म्हणायचं टेरेस्ट्रियल रेडिएशन. ओके, टेरेस्ट्रियल म्हणजे जमीन, जमिनीकडून जे रेडिएशन होते कुठल्या फॉर्मॅटमध्ये, लॉंग वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये, त्याला म्हणायचं आपण टेरेस्ट्रियल रेडिएशन. ओके, आता पुढचा आपला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हीट बजेट ऑफ द अर्थ. ओके, याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारून झाला, ते बघूया आता. अर्थ ऍज अन होल डज नॉट अक्युमुलेट और लूज द हीट, इट मेंटेन्स इट्स टेम्परेचर. ओव्हरऑल जर आपण विचार केला तर पृथ्वी टेम्परेचर साठवून ठेवत नाही किंवा जास्त टेम्परेचर सोडत पण नाही, कारण तिला तिचं टेम्परेचर मेंटेन करायचं असतं. ती मेंटेन करते कसं, हा, हे तेव्हाच शक्य आहे केव्हा, जेव्हा इन्सोलेशन रिसिव्ड म्हणजे सूर्याकडून पृथ्वीला मिळणारी ऊर्जा हे टेरेस्ट्रियल रेडिएशन जे वरती आपण बघितलं हे दोन्ही इक्वल असतील तर, इन्सोलेशन रिसिव्ड इज इक्वल टू टेरेस्ट्रियल रेडिएशन इक्वल असतील तरच आपली पृथ्वी
टेम्परेचर मेंटेन करणार आहे. ओके, पुढचा मुद्दा म्हणजे काय, जेवढी ऊर्जा मिळाली तेवढं पृथ्वीने रिफ्लेक्ट केली पाहिजे किंवा कुठल्याही पद्धतीनं वातावरणाला दिली पाहिजे, मगच ती इक्वल स्टेटमध्ये असणार आहे. पुढचा, पृथ्वीस इन्सुलेशन मिळत असताना सूर्याची किरणे वातावरणातून प्रवास करतात तेव्हा त्याचे ऍब्सॉर्प्शन, स्कॅटरिंग आणि रिफ्लेक्शन होत असते. ओके, पृथ्वीपर्यंत पोहोचेपर्यंत वेगवेगळ्या क्रिया घडत असतात. तर कुठल्या ते आपण बघितलं. आता त्यातली पहिली क्रिया तुमची आहे रिफ्लेक्शन. त्याला काय म्हणतो आपण, परावर्तन. किती टक्के होतं, 35% ऊर्जा सूर्यापासूनची सूर्याची किरणे पृथ्वीपर्यंत येईपर्यंत मधल्या ऍटमॉस्फिअर मध्ये 35% ऊर्जा रिफ्लेक्ट होते, परावर्तित होते. ती कशी होते, मेघ ढगांपासून किती होते, 27% ऊर्जा ढगांपासूनच रिफ्लेक्ट होतीये. आणि स्नो आणि आईस कवर्ड एरिया, डोंगरावरचा जो भाग आहे, हिमालयासारखा भाग जो आहे, तिथून किती टक्के होते, 2%. आणि वातावरणातील जे धुलीकण आहे त्याच्यामुळे किती होते, 6%. सगळ्यांचं ऍडिशन केलं तर रिफ्लेक्शन किती टक्के होते, 35%. या रिफ्लेक्टेड रेडिएशन आपण काय म्हणतो, अल्बेडो ऑफ द अर्थ. हे 2-3दा विचारून झालेलं आहे. ओके, अल्बेडो ऑफ द अर्थ मध्ये 2च पॉइंट लक्षात ठेवायचे. पहिला आहे रिफ्लेक्टेड रेडिएशन, दुसरा आहे 35%. हे 2च मध्ये लक्षात ठेवा, रिफ्लेक्शन आणि दुसरा आहे 35%. आणि आतमध्ये खूप डेप्थ झाली तर मग मेघापासून 27%, स्नो आणि आईस पासून 2% आणि वातावरणातील धुलीकण 6% लक्षात ठेवायचं. हे झालं रिफ्लेक्शनचा पहिला मुद्दा क्लिअर. पुढचा मुद्दा आहे ऍब्सॉर्प्शनचा. ओके, ऍब्सॉर्प्शन मध्ये बघा किती शोषण होते, 14% शोषण होत आहे. ओके, म्हणजे पृथ्वीवर पोहोचेपर्यंत जो अॅटमॉस्फिअर आहे तो 14% शोषून घेतोय, तो स्वतः गरम होतोय. ओके, त्याचे पण जे पार्टिकल असणार आहे तो ऍब्सॉर्ब करून घेणार आहे. त्याचे कार्बन डायऑक्साईड आहे, बाष्प आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत, त्यांचं शोषण किती आहे, 14%. आणि पुढचा मुद्दा आहे वातावरणातून जाऊन पृथ्वीस मिळणारी सौरशक्ती 51%. एवढं सगळं होऊन तुम्हाला 51% मिळते. म्हणजे अॅटमॉस्फिअरच्या वरच्या लेअरला जर आपण विचार केला तर 100 युनिट्स आले किंवा 100 ऊर्जा मिळाली असं विचार करा. ओके, त्यातली 35% ऊर्जा वातावरणातून स्पेसकडे रिफ्लेक्ट होते, ओके, जी की वातावरणात पण येत नाही. त्याला आपण काय म्हणतो, अल्बेडो म्हणतो. ओके, त्याच्यानंतर 14% जे आहे ते वातावरण ऍब्झॉर्ब करून घेते. ओके, हे झालं 35 आणि 14 किती झाले, 49%. राहिलेले 51% पृथ्वीवरती पोहोचतात. म्हणजे असा प्रश्न विचार, पृथ्वीवरती किती टक्के पोहोचू शकतं, अल्बेडो किती आहे, शोषण किती आहे, कशाही पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. मेघापासून रिफ्लेक्शन किती आहे, स्नो पासून रिफ्लेक्शन किती आहे. ओके, आता याच्यामध्ये 51% जी आहे बघा, ही जी मिळाली आहे त्याच्यामध्ये सुद्धा 34 आणि 17 असं 2 डिव्हिजन आपण केलेलं आहे. यातलं एक आहे सूर्यकिरणांथ्रू डायरेक्ट जे येतात ते आहे 34%, आणि अवकाशातून होणाऱ्या सौरशक्तीचं उत्सर्जन ते आहे तुमचं 17%. ओके, असं वातावरणातून खाली येणारं 17% आणि डायरेक्ट येणार किती आहे, 34%. असं टोटल 51% पृथ्वीला उष्णता मिळते. ओके, ओके, पुढचा बघा, पृथ्वीस जी 51% ऊर्जा मिळाली ती टेरेस्ट्रियल रेडिएशनद्वारे वातावरण व अवकाशात परत पाठवली जाते. आपण मगाशी काय बघितलो, हीट बॅलन्स म्हणजे काय, जेवढं सूर्यापासून मिळणार आहे तेवढं त्याला परत पाठवायचं आहे. ओके, आतापर्यंत आपण 35 आणि 14%चा हिशोब चुकता केला. 35% रिफ्लेक्शननं अल्बेडोनं गेलेला आहे, 14% ऍब्सॉर्प्शन केलं आहे आणि वातावरण आणि सूर्य त्यांच्या ते बघतील. आता आपल्याला 51%चा बाकी आहे, पृथ्वीचा हिशोब लावायचा आहे. तो खाली बघा, 17% जे आहे त्याला जे 51% मिळाले त्यातले 17% रेडिएटेड टू द स्पेस डायरेक्टली. तर अॅटमॉस्फिअरचा विचार न करता डायरेक्टली स्पेसला पृथ्वीकडून 17% ऊर्जा जाते. ओके, नो मिडल मॅन सारखं आहे, 17% ऊर्जा लक्षात ठेवायचं. पुढचं 34% ऊर्जा पृथ्वीकडून अॅटमॉस्फिअर घेतं आणि अॅटमॉस्फिअर स्पेसला देतं. ओके, हे आहे 34, 17 आणि 34 लक्षात ठेवा. आणि या 34 मधले बघा 6% जी ऊर्जा आहे ती ऍब्सॉर्ब डायरेक्टली बाय द ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर डायरेक्ट ऍब्सॉर्ब करतो 6% ऊर्जा. ओके, 9% जी तुमची ऊर्जा आहे त्या 34 पैकी थ्रू द कन्व्हेक्शन आणि टर्ब्युलन्स. कन्व्हेक्शन टर्ब्युलन्स किती टक्के, 9%. आणि 19% आहे थ्रू द लॅटेंट हीट ऑफ कंडक्शन. ओके, तर तुम्हाला ऍब्सॉर्ब बाय द ऍटमॉस्फिअर 34% मधला हा हिस्सा विचारला तर माहिती असलं पाहिजे. डायरेक्ट ऍब्सॉर्बन इज 6%, कन्व्हेक्शन टर्ब्युलन्स इज 9%, आणि लॅटेंट हीट ऑफ कंडक्शन इज 19% लक्षात असलं पाहिजे. अॅटमॉस्फिअर 48% ऍब्सॉर्प्शन करतं का, कसं, 14% इन्सोलेशन थ्रू, जे वरून येत होतं ते डायरेक्टली त्यांनी 14% घेतलेलं आहे.
ओके, आणि पृथ्वीकडून जे वर जात आहे त्याच्यातलं 34% घेतलेलं आहे. ओके, दोन्हीचे ऍडिशन 48% ऍटमॉस्फिअरचं ऍब्झॉर्प्शन आहे. पुढचा मुद्दा बघा, वातावरणास एकूण 65% सौरशक्ती मिळते. वातावरणाला एकूण 65% मिळते. कशी? 14% ऍब्सॉर्प्शन आपण जे बघितलं ते इन्सोलेशन वाला आहे. ओके, आणि आता जे आपण 51%चा हिशोब लावलो तो 51% पृथ्वीकडून टेरेस्ट्रियल रेडिएशन. टोटल किती आहे? 65% सौरशक्ती. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, रेडिएशन, इन्सोलेशन आणि टेरेस्ट्रियल रेडिएशन कडून ऍटमॉस्फिअरला किती ऊर्जा मिळते? 65% ऊर्जा. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पुढचा बघा, शॉर्ट वेव्हच्या माध्यमातून मिळालेली ऊर्जा लॉंग वेव्हच्या माध्यमातून परत पाठवून टेरेस्ट्रियल हीट बॅलन्स केला जातो. यात मगापासून आपण बघतोय. आता खालच्या बाजूला दोन जे इमेज आहेत ते बघूया. लेफ्ट साइडला आहे ती शॉर्ट वेव्ह सोलार रेडिएशनची आहे. शॉर्ट वेव्ह रेडिएशन म्हणजे काय? येणारी आहे ना. ओके, आता इथं बघा, टोटल सोलार रेडिएशन किती तुमचा? 100% आहे. ओके, आणि इथं आपण बघितलंय काय ते मेघ आहे. ओके, मेघ किती रिफ्लेक्ट करतात? 27% रिफ्लेक्टेड बाय द क्लाउड. ओके, आणि इथं -2 लिहिले आपण. 2% रिफ्लेक्शन कुठे आहे बघा? जमिनीवरून आहे, म्हणजे ते आईस पासून, आईस आणि स्नोड पासून रिफ्लेक्शन आहे. ओके, याच्यानंतर हे खालच्या बाजूला बघा, +34 ऍब्झॉर्ब बाय द अर्थ आणि +17 हे सुद्धा ऍब्झॉर्ब बाय द अर्थ आहे. 34 आहे ते डायरेक्ट येतं आणि ऍटमॉस्फिअर मधून 17. दोन्ही ऍडिशन किती होते? 51% जे आपण मगाशी बघितलं ते पृथ्वीला मिळालेली आहे. ओके, आणि वरच्या बाजूला स्कॅटरिंग किती होते? 6% वाला. ओके, आणि जे +14 आपण बघितलंय इन्सोलेशन मधलं ऍब्झॉर्बर, इन्सोलेशन कडनं ऍटमॉस्फिअरला मिळालेलं ऍब्झॉर्प्शन आहे. आता हे 51 आणि हे 14 हे 65% आहे. जे आपण मगाशी बघितलं ऍटमॉस्फिअर ऍब्झॉर्ब करतं ते 65%. आता लॉंग वेव्हच्या फॉर्मॅट मध्ये जात असताना, रिटर्न जात असतानाच बघूया. यातला मुद्दा इथं बघा, रेडिएशन फ्रॉम द अर्थ एक आहे इथे 23%, -23%. याच्यातला जो 17% आहे तो डायरेक्टली कुठे जातोय? स्पेसला, आणि 6% वातावरण जाते, आणि वातावरणाकडून परत स्पेसला जाणार आहे. ओके, 9% काय होतं आपलं? कन्व्हेक्शन अँड टर्ब्युलन्स, आणि 19% काय होतं आपलं? कंडक्शन. असे सगळी ऍडिशन केली की 48% रेडिएटेड टू द स्पेस बाय द ऍटमॉस्फिअर. हे वरचे दोन मुद्दे लक्षात ठेवा. रेडिएटेड टू द स्पेस फ्रॉम द अर्थ इज -17, रेडिएटेड टू द स्पेस बाय द ऍटमॉस्फिअर इज -48. अशा प्रकारे हे पूर्ण हीट बॅलन्स होतं. किती टक्के काय हे सगळं विचारलं जाऊ शकतं, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वातावरणाचा आपला निम्मा भाग झालाय. आपण आज इथंच थांबूया.